गुड मॉर्निंग. आपण आज 2025 मधली राज्यसभा जी सप्टेंबरमध्ये पूर्व परीक्षा होईल आणि तिथून किमान 5 ते 6 महिन्यानंतर मुख्य परीक्षा होईल. ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अटेम्प्ट कंप्लीट क्लिअर कसं करायचं या उद्देशानं आपण बरेच घटक विषय चर्चा करणार आहोत. मी गेल्या 7-8 महिन्यापूर्वीपासून अनेक विषय काही सांगत आलोय, पण आज मेंटरशिप लेक्चर सिरीजच्या माध्यमातून महत्वाचे काही मुद्दे एक जाणून देणे, काही विषयाची ओळख करून देणे आणि काही विषय करून घेणे या तिन्ही ऑब्जेक्टिव्हनं बऱ्याच विषयाला आज आपण टच करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जे अटेम्प्ट बद्दलचा विचार करतोय तो अटेम्प्ट कसा असणार आहे, आपल्यासमोर एक आव्हान असणार आहे की संधी असणार आहे, या पॉइंट ऑफ व्ह्यूनं 2-3 मुद्दे मी इथं बरेच क्लिअर करतोय. आपली जी पूर्व परीक्षा असेल त्या आयोगाच्या शेड्यूल प्रमाणे टेंटेटिव्ह सप्टेंबरमध्ये असेल आणि तिथून मुख्य परीक्षा जी असेल ती अवरेज किमान 5 महिने अवरेज 6 महिने मिळण्याची शक्यता जास्त राहील. पहिला अटेम्प्ट आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, म्हणून मग आयोग 5 ते 6 महिन्याचा वेळ देईल. तर पुढे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्च, फेब्रुवारी किंवा मार्च यापैकी एक महिना आपला मेन्सचा राहू शकतो. आणि मग ह्या दोन्ही अटेम्प्ट नंतर आपल्याला मुलाखतीचा घटक कधी राहील. जर आयोगानं UPSC प्रमाणे शेड्यूल फॉलो केलं तर जी मार्च मध्ये परीक्षा होते त्याची एप्रिल, मे, जूनच्या आसपास निकाल लागणे आणि त्याच्यात जूनमध्येच इंटरव्ह्यू होणे एक्सपेक्टेड राहील. म्हणजेच जून, जुलै आपण एक्सपेक्टेड ठेवू शकतो या माध्यमातून इंटरव्ह्यू सहित. ही फायनल प्रोसेस आहे आणि ह्या फायनल प्रोसेस साठीचा जो वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे तो इथून जर विचारात घेतला तर 15 ते 16 महिन्याचा वेळ आहे. आता बघितलं तर रिअलमध्ये 16 महिने हे अभ्यासाचं रिअलमध्ये चॅलेंज आहे. आणि जर कोणी 2026 चा विचार करत असेल तर तो 2027 प्रमाणे त्याचा शेड्यूल तसं पुढे एक्सटेंड होत जाईल आहे. हे तर तुम्हाला महिन्यासहित मी असं का सांगतोय की हे 25 अटेम्प्ट किती सिरियसली घ्यावं, ते सिरियस कळावं यासाठी आहे. हे लोवेस्ट शेड्यूल आहे. 1-2 महिन्याच्यात एक्सटेंड होऊ शकतील पण अर्लियर नाही आहे. पण आपला अभ्यासच थांबवायचा डिस्क्रिप्टिव्हचा तर जून, जुलै पर्यंत करावं लागेल. आणि त्याच्यात आपण सगळे स्टेप कव्हर केल्या, सगळ्या स्टेप पास झालो तर त्यानंतर कधी अभ्यास नाही करावा लागणार आहे. आणि यासाठी एकूणच आपल्याकडं आता 15 ते 16 महिन्याचा अभ्यास आहे. मग हे 15 ते 16 महिने अभ्यासाचे दिसतात, पण रिअल मध्ये किती महिने आहेत तर फेब्रुवारी, मार्च पर्यंतचा वेळ आहे. म्हणजे रिअल मध्ये 12 महिने आहेत. आणि त्या 12 महिन्यामध्ये ही खूप महत्वाचा वेळ आहे, तो म्हणजे पुढचे 4-5 महिने. जर त्या पुढच्या 4-5 महिन्यात काही नसेलच झालं तर इथले पुढचे या सप्टेंबर पासूनचे पुढचे महिने काहीच महत्वाचे नाहीत. खरं तर जून, जुलै पासूनचेच महिने महत्वाचे नाही आहेत. हे फॅक्ट आहे. जर यांनी आता पुढच्या 2-4 महिन्यात विचार केले की थोडंसं ग्रुप सी करतो, थोडंसं ग्रुप बी करतो आणि झालं तेवढं करतो, अन्यथा नाही झालं तर बघू की आपण ऍड. तर उद्या कुठं राज्यसेवेची ऍड आली अजून आहे. ऍड आली की मग 3 महिने तर मिळतात मिनिमम. मग प्री काढू तरी, मग मी पण यांना म्हणेल प्री तरी काढा, मेन्स आपण नंतर विचार करू. कारण द्यायचंच आहे यांना एक्झाम राज्यसेवेची, तर आता माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही. त्या 3 महिन्यात त्यांना काही म्हणू शकत नाही मी एसए करा ऑप्शनल करा. मी यांना काय म्हणेल, मेन्स काय आहे ते बघू नंतर आपण, आता प्री काढा काही करून. आणि हे प्री ओढून ताणून काही करून सराव करून अभ्यास करून काढतील पण आहे. प्री सप्टेंबर निकाल लागेपर्यंत अभ्यास नाही करणार. मग प्री एक्झाम झाली सप्टेंबर मध्ये,
नोव्हेंबरच्या आसपास निकाल लागेल. आणि नोव्हेंबरमध्ये निकाल लागला तेव्हा कळालं की आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिने बाकी आहेत. म्हणजे त्या 3 महिन्यामध्ये 2350 मार्काचा अभ्यास आहे. ते बघूनच म्हणतील हे काय अटेम्प्ट आपल्या कामाचं नाही. पण आता आपल्याला कॉन्फिडन्स आलाय, राज्यसेवा करू शकतो. पण यांना कॉन्फिडन्स कशाचा आलाय? फक्त प्री पास होण्याचा. आणि याला समजतात की ते राज्यसेवेचा कॉन्फिडन्स आलेला. मग आता त्यांना असं वाटेल थोडंसं आपण युपीएससी पण करायला पाहिजे, मग एमपीएससी पण करायला पाहिजे. म्हणून मग तसं ते प्लान पुढे करायचा विचार करतील. मग 26च्या तयारीला लागतील. म्हणजे 25 अटेम्प्ट हातून जाणारच आहे जर मेन्सचा अभ्यास केला नसेल तर. आणि मेन्सचा अभ्यास का महत्वाचा आहे? त्याचे पहिले 2-3 ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिला ऑब्जेक्टिव्ह 2022, 2023, 2024 या दरम्यानच्या कालावधीमध्ये जो कोणी युपीएससी करत होता इंग्लिश मीडियम, ज्याचं सिलेक्शन झालं नाहीये, तो ऑल टाइम रेडी आहे, परफेक्ट प्रिपरेशन झालेला आहे. तो आपल्या समोरचा चॅलेंज आहे पहिला. भले तो इंग्लिश मीडियम असो, शेवटी तो पोस्ट घेण्यासाठी प्रिपरेशन त्याला काही वेगळं करावं लागणार नाही. एक. दुसरं, याच कालावधीमध्ये युपीएससी मराठी मीडियम मधून करणार आहे. तोही जीएस ऑप्शनल प्रिपरेशन केलेला आहे. म्हणते भले एमपीएससीच्या येणाऱ्या अटेम्प्टमध्ये असे लोक 50% असो की 10% असो. मग आपण समजा गृहीत धरू की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रमाणे 300 जागा आल्या आणि त्या 300 जागांसाठी आयोगानं मेन्सला साधारण एक समजा 10,000 लोक घेतली. तर त्या 10,000 लोकांमध्ये भले 2,000 लोक असो, पण शेवटी आहेत हे. आणि याच्या सहित 2024 पासून कधी जून जुलै 2024 पासून जे तयारी करतोय, जो विद्यार्थी 25 ला डिस्क्रिप्टिव्ह अटेम्प्ट येणार आहे म्हणून तो कामाला लागलाय, त्याची गाडी तेव्हाच निघाली आणि तो इथं या कालावधीपासून ते डिसेंबर, जानेवारी आताचा या मागच्या महिन्यातला 2025 पर्यंत हा कालावधी किती झाला? 6-7 महिन्याचा. या कालावधीमध्ये त्यांनी त्याची इथं मुख्य परीक्षेचा बराच अभ्यासक्रम संपवलेला आहे. करतोय तो काहीतरी करतोय, 1-2 जीएस करतोय, एखादा ऑप्शनलचा एखादा पेपर काहीतरी करतोय. हाही कॉम्पिटिटर आहे. मग याच्यात तुमच्यापैकी बरेच जण हे कॉम्पिटिटर बनलेत या कॅटेगरी प्रमाणे. तुमचे 1-2 विषय जीएस झालेत, एखादा ऑप्शनल झालेला आहे किंवा ज्याने आता सुरू केलेला आहे त्याच्यासमोर यांचा विचार करावा लागेल त्यांना. हा तिसरा कॅटेगरीतला वर्ग. हे आपले खरे स्पर्धक आहेत. आणि आता चौथा स्पर्धक पुढे तयार होतोय. जर तो तयार झाला तर कोण? आता फेब्रुवारी पासून ते जून पर्यंत 2025 मध्ये या कालावधीत मुख्यचा अभ्यास केला असेल तर तो जून जुलै नंतर प्रीचा अभ्यास करेल आणि सप्टेंबर पासून पुढे जेव्हा मेन्सचा अभ्यास करेल तेव्हा ते जे कोणी जुलै पासून फक्त प्रीचा अभ्यास करत होते त्यांच्यासमोर, फक्त जून जुलै पासून जे फक्त प्रीचा अभ्यास करतायत त्यांच्यासमोर हा पहिला स्पर्धक आहे ज्याचा मेन्स प्रिपेअर झालेला आहे, ज्यामध्ये आता आपण सुरू केलेला आहे फेब्रुवारी पासून जून जुलै पर्यंत. हा पण एक स्पर्धक आहे. त्याच्यापेक्षा क्वालिटी स्पर्धक हा आहे आणि त्याच्यापेक्षा क्वालिटी स्पर्धक हा आहे. यांचा विचार करून आपण अभ्यास करावा लागेल. तर आपल्याला हा जो आता पुढे आपण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून चा विचार करतोय, हे 5 महिने, त्या 5 महिन्यात आपल्याला मुख्यचा अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास म्हणजे अजून कोणी नसून हा तिसरी कॅटेगरीतला विद्यार्थी आहे. आणि हा विद्यार्थी यांना किमान स्पर्धक असेल आहे. आणि याच्यासाठी म्हणजे या
या कॅटेगरीतल्या या विद्यार्थ्यासाठी स्पर्धक आहेत हे दोन. तुलनेनं कोणत्याही परीक्षेपेक्षा आणि कोणत्याही वर्षातल्या परीक्षेपेक्षा कॉम्पिटिशन कमी असेल यात काही शंका नाही. कारण ह्याच्यापेक्षा जास्त कॉम्पिटिशन असेल 26ला 27ला, कारण पुन्हा सगळं अवेअर झालेलं असेल. मग आत्ता त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं बघितलं तर तुलनात्मक कॉम्पिटिशन कमी आहे, पण शेवटी कॉम्पिटिशन आहे. विदाउट कॉम्पिटिशन एक्झाम नसतेच. आणि यामध्ये हा जो वर्ग आहे तो आपला चॅलेंजेबल असेल. आणि याचा विचार करून आपण अभ्यास केलो तर हे 5 महिने आपण अभ्यास करू मुख्य परीक्षेचा. जर विचार नाही केला तर काय होईल? चलो ठीक आहे, जमेल तेवढं, जमेल त्या दिवशी करू. तर काय होईल की तुम्हाला सप्टेंबरमध्ये प्री पास होतोय 100% कळेल, पण त्या दिवशी पश्चाताप कशाचा होईल? जर आपल्याकडे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जूनचा 5 महिन्याचा वेळ होता, त्यात जर मी 8 तासाऐवजी 10 तास केलं असतं, 10च्या ऐवजी 12 तास केले असते, 1-2 जीएस ऐवजी 3-4 जीएस केले असते, ऑप्शनलच्या दोन्ही पेपरपैकी एक जरी पेपर केला असता तरी माझं 50-60% बॅटल मेन्सचं रेडी राहिलं असतं आणि मी आज पास होण्याची इच्छा शिवू शकला असतो. आणि आता प्रीला मला सॉरी मेन्सला आता मला असं वाटतंय आयोग 4 महिन्याच्या ऐवजी 6 महिने देतोय तर अजून जास्त आनंद झाला असता. पण आनंद असता अजून कोणाला होईल? ज्याचा ऑलरेडी मेन्स प्रिपेअर्ड आहे. तो म्हणेल आता बघतोच. आणि ज्याचा काहीच झालं नव्हतं त्याला वाटेल ठीक आहे, म्हणजे आता ऍटलिस्ट एक तास रेडिंग करता येईल. हे जे उदाहरण आहे, हे जी गोष्ट आहे ती कशा प्रकारची आहे? तर आपण आपल्या तयारीमध्ये आज मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडं मी 100 रुपये देतोय, ते 100 रुपये तुम्हाला जसं जेव्हा वापरायचं तेव्हा वापरा. आणि झालं असं की मी तुम्हाला मागच्या सोमवारी 100 रुपये दिलेत, आता पुढचा सोमवार आला आणि तुम्ही 8 दिवसात काहीच खाल्ले नाही आहात आणि आज 8 दिवसानंतर अशी वेळ आली आहे की तुम्ही कधीही मरू शकताय. आणि मी तुम्हाला सांगितलं की अरे 100 रुपये दिले होते कशासाठी? खाण्यासाठीच तर आहे. मग तुमचं म्हणणं होतं नाही आज खाल्लो तर उद्या खायला काही मिळणार नाही, पण उद्या जिवंत राहिलो तर ना. मग हे 100 रुपये ठेवण्यासाठी नव्हते, खाण्यासाठी होते, पण खायला पाहिजे होते, आपण खाल्लेच नाहीये. हे एक्झाम्पल काय सांगतंय? सप्टेंबरमध्ये तुम्हाला आठवण करून देते हे एक्झाम्पल. फेब्रुवारी ते जून मध्ये माझ्याकडे वेळ होता, पण तुम्ही वापरला नाही. पण वापरला असता तर मी आता सप्टेंबर पासून पुढे जानेवारी पण जिवंत राहू शकला असतो. पण आता ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये मला असं वाटतं मी संपलोय. प्री पास होऊन उपयोग काय आहे? भले त्या दिवशी मी तुम्हाला 500 रुपये देईल, पण त्या 500 तुमचं काम भागणार नाही, कारण तुमची हेल्थ एवढी बिघडली आहे की 5 लाख रुपये दिलं तरी सुधारणार नाही तुम्ही, कारण वेळ गेलेली आहे. म्हणून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये ना शेवटच्या 2 महिन्यात 1 महिन्यात पण जागी होता येत होतं आहे. कारण फॅक्ट होत्या, कानावर टाकलंय, काहीतरी ऐकलंय, ऑप्शन बघता येतो, चॉईस करता येतो. तुम्हाला तिथं परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह मध्ये एक तर पहिलं आठवणं महत्वाचं आहे, दुसरी गोष्ट ते लिहिणं आहे. लिहिणं त्याच्यामध्ये पुन्हा तुमची भाषा आहे आणि या सगळ्या गोष्टी खूप जास्त स्किलफुल लेवलवरती विचार करण्यासारख्या आहेत. आणि म्हणून वेळ आत्ताचा खूप महत्वाचा आहे. 2025चा सिरियसली अटेम्प्ट द्यायचा आहे, तर सिरियसली 5 महिने खूप जास्त कामाचे आहेत आणि हे कामाचे आहेत म्हणून आपल्याला याप्रमाणे विचार करावा लागेल. यासाठी मी पहिलं तुम्हाला तुमच्या समोरचे आव्हानं सांगितली आणि असलेली संधी पण सांगितली. संधी आहे ही अजून पुढे 5 महिने काम करण्याची आणि याचं आपण रूपांतर योग्यरित्या केलो तर याच्या समोर आपण एक स्पर्धक आहोत. अन्यथा हा वन वे मॅच जिंकून जाणार आहे, ह्याला काही करावं लागणार नाही आहे. म्हणून मग आपलं प्रोफेशन प्रोफेशनली मेन्स प्रमाणे असणं आणि आपली तयारी त्या दिशेत जाणं गरजेचं आहे. हे आता पुढच्या 5 महिन्यात आपण काम करण्याचं लक्ष ठेवण्याच्या उद्देशानं करावं लागणाऱ्या गोष्टीचा एक पहिला टप्पा होता आहे. तर आता मग तयारी करू कशी याबद्दल काही गोष्टी कशा असणार पाहिजेत, काय केलं पाहिजे, जीएस ऑप्शनल या सगळ्याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर सगळी चर्चा, प्लान, शेड्यूल, टार्गेट सगळंच देणार आहे, सगळंच बोलणार आहे. पण
हे तरी तुम्ही दररोज बोलणार आहे आणि आठवडाभर ते चालणारच आहे. पण मी आज ऑफलाईन स्वरूपात किंवा ऑनलाईन लाईव्ह स्वरूपात हे इथं का बोलवलेलं आहे, तर तुमचे काही प्रश्न मला ऐकायला मिळतील आणि त्यानुसार पुढे प्लान एक्झिक्यूट राईट वे मध्ये करता येईल. यासाठी हे इथं आज आपलं सेशन आहे. तर तुमच्याकडं रॅन्डम काहीही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर ते पुढच्या 1-2 मिनिटात 4 मिनिटात काही सांगता आले तर बेस्ट होईल. काही आवश्यकता आहे. सर आता ऑप्शनल करू की नको, जीएस ची कुठले विषय काय करू, जीएस कोणते करू, एनसीईआरटी करायला पाहिजे का, स्टेट बोर्ड करायला पाहिजे का, नोट्स काढायला पाहिजे का, काय काढू, कसं करू, करू की नको करू, न्यूजपेपर कुठले वाचू, वाचू की न वाचू, ह्या सगळ्याबद्दलचे काही 5-10 मिनिटं आपण काही डिस्कस करू. कारण मला जे प्लान द्यायचा आहे तो बराच मोठा प्लान आहे, थोड्या वेळामध्ये पुढे येईल. तो प्लान पण सांगतोय, प्लान एक्झिक्युटिव्ह कसा करायचा तेही सांगतोय, प्लान मधल्या अडचणी काय असणार तेही सांगतोय आणि 5 महिन्यात काय काय आपण करणार आहोत, कशा प्रकारे प्रिपरेशन होणार आहे तेही सांगतोय. आणि तेही अगदी तुम्हाला असंही वाटणार नाही की अरे खूपच खचून हेवी प्लान आहे, ते मला जमेल का, असे वाटणार नाही. आणि करायचं म्हणलं तर तेवढं इझिली सहज होण्यासारखं बनणार नाही. त्याला थोडीशी शिस्तबद्धता लागेल आणि थोडीशी कन्सिस्टन्सी त्याला जोडली की ते काम पूर्ण करायला वेळ लागणार नाही. याप्रमाणे आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. पण त्याच्या अगोदर काही तुमचे मुद्दे असतील तर जरूर सांगा, आपण पुढे चर्चा करू. ऑनलाईन मधल्या विद्यार्थ्यांनी पण प्रश्न विचारायचे. येस 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 नक्कीच. पूर्ण मी प्लान सांगतोय त्याप्रमाणे एक्झिक्युटिव्ह करायचेत. मी शेड्यूल सांगतोय, पुढे आपण त्याच्याबद्दल चर्चा करू. मी टार्गेट शेड्यूल देतोच आहे. ऑनलाईन विद्यार्थ्यांनी पण तसे शेड्यूल टार्गेटबद्दल मेसेज केलेला आहे. प्रश्न विचारा. काही म्हणजे थोडीशी काही गोष्टी सुरुवात, जसं की आता मी म्हणलं ना की ह्याच्यात समस्यांची यादी अमर्याद आहे. तर इथून पुढे काय काय करायचं, कशा प्रकारे करायचंय, ह्याच्याबद्दलची प्रायोरिटी आता प्रत्येकाचं शेड्यूल स्टार्ट हे सगळं डिफरंट डिफरंट असणार आहे. जसं की समजा आता याचे सगळे स्टेट बोर्ड झालेत, यांचे कदाचित एनसीईआरटी झालेत आणि यांचा आता अजून काही झालं नाही आहे, यांना दोन्ही करायचंय, तर मी काय करू, ह्याच्यासहित सगळं मी प्लॅन सांगतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इथून प्रायोरिटीनं इम्पॉर्टंटही आहेत. तर याप्रमाणे आपण त्याची चर्चा करूच. काही तरी तुम्हाला असं वाटतंय की अगोदर तुमच्या काही समस्या असतील तर जरूर सांगा. हे पिक्चर आहे, पुढे आपल्या समोर आपल्याला जे काम करायचं त्याप्रमाणे आहे. तर आता जे पुढे काम करणार आहोत त्याच्यातलं जे पहिली प्रायोरिटी आहे आपली, आज 15 फेब्रुवारी आहे. इथपासून मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने मिळणार आहेत आणि जूनचा पूर्ण महिना मिळणार आहे. हे 4 महिने पूर्ण मिळणार आहेत. इथले हाफ 4.5 महिने आपल्याकडे असणार आहेत. जुलै 1 पासून कधीही आपल्याला प्रीच्या अभ्यासाला लागावं लागेल. कारण सप्टेंबर लास्ट वीक असेल तर मग 1 जुलैचं टेन्शन नाही. पण जर फर्स्ट वीक सप्टेंबर असेल तर जुलैची वाट नाही बघू शकत. जूनच्या सेकंड वीक नंतर आपल्याला प्रीच्या अभ्यासाला लागू शकतो. म्हणजे टेंटेटिव्ह आपल्याकडं जो वेळ आत्ता आहे तो अवरेज 4.5 महिन्याचा आहे आणि 4.5 महिने म्हणजे 135 दिवस आहेत. आणि 135 दिवस आहेत ते मुख्य परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू वेळ आपल्याकडे आहे. आणि ह्या मुख्य परीक्षेच्या सेक्शन मध्ये आपण कदापही प्रिपेअर करणार नाही किंवा ते प्रिपेअर करण्याची गरज नाही किंवा त्याला ऑप्शनला ठेवलं तरी काही टेन्शन नाही किंवा कम्प्लीट स्किप केला तरी चालू शकतं. ते कोणते कोणते आहेत म्हणजे मी तुमचं पहिलं काही लोड कमी करतोय जेणेकरून 135 दिवसामध्ये मुख्यची तयारी करताना कोणत्या मर्यादा येणार नाहीत. पहिला तो एक म्हणजे कंपल्सरी इंग्लिश, दुसरा कंपल्सरी मराठी. हे जे पेपर्स आहेत युपीएससी करा एमपीएससी करा हे 300 मार्क 300 मार्क आहेत. ह्याला चुकूनही बघायचं नाही, कधीपर्यंत बघायचं नाही, जोपर्यंत प्रीचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत बघायचं नाही. प्रीचा रिझल्ट आला की तिथून असलेल्या कालावधीमध्ये तुम्ही एक आठवडाभराचा जरी वेळ दिलात, एकच वीक, फक्त एक वीक इंग्लिशला, एक वीक मराठीला, आणि ते पण एक वीक किती वेळ, 2 तास, 2 ते 2.5 तास. एक आठवडा 2-2.5 तास, एक आठवडा 2-2.5 तास, फक्त 2 तास दिलं तरी ह्याचं काम फिनिश होतं. इथं आपल्याला फक्त 75 पाहिजे. आज जरी पेपरला बसलात तर तुम्हाला 70-80 मार्क आरामात मिळतात. ह्याच्यात काही लोड घेण्यासारखा पार्ट नाही.
हे स्किप. एक. दुसरा, आता हे गेले आपले 600 मार्क जे असंही क्वालिफाईड आहेत. आता आहे 1750 मार्काची जी मुख्य परीक्षा आहे, जे मुख्य महत्वाची आहे. या 1750 पैकी आपल्याला ऑप्शनला टाकावं लागेल एक इथिक्सचा पेपर. तुमच्यापैकी ज्यांचा क्लास झालाय ते तसंच बाजूला ठेवा. आता ज्यांचा झाला नाही त्यांनी पण तसंच बाजूला ठेवा. त्याला ऑप्शनलाच हा 250 मार्काचा. ह्याच्याबद्दल काही प्रिपेअर करणे नाही, कारण ही वेळ आता इथिक्सचा पेपर करण्याची नाही आणि त्याचा प्रीला काही फायदा नाही. आज करून झालाय तर चांगली गोष्ट आहे, ते किमान एक ऍडव्हान्टेज आपल्याकडे आहे, तो बाजूला पडलाय असं समजू आणि त्या विषयाला ऑप्शनला ठेवू. एक. दुसरा आहे ऑप्शनल पेपर आहे. ऑप्शनल ऑनलाईन ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस केलं नाही त्यांनी करा. ज्यांनी चॉईस केलंय ऑप्शनल मध्ये पेपर 1 आहे, पेपर 2 आहे, जे कोणते तुमचे ऑप्शनल आहेत त्याच्यामध्ये ए आणि बी असे 2 पार्ट आहेत. तुमच्या ऑप्शनल मध्ये असे 4 पार्ट्स आहेत. प्रत्येक ऑप्शनलला 4 पार्ट असतात. तर ज्यांचं झालंय ऑप्शनल चांगली गोष्ट आहे, ज्यांचं झालं नाही थोडंफार सुरू झालंय चांगली गोष्ट आहे. आत्ता सुरू करतोय तर आत्ता सुरू करणाऱ्यांनी कोणत्याही ऑप्शनलची तयारी करत असाल तर जो तुमचा ऑप्शनल आहे, ऍग्रिकल्चर आहे, इथिक्स, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, तर त्यांनी पेपर 1 मधला पार्ट 2, पेपर 2 मधला पार्ट 2 100% संपवलाच पाहिजे या जूनच्या एक्झामच्या अगोदर. हे संपवणं आवश्यक आहे, कारण सगळ्या ऑप्शनल मधला हा पार्ट प्रीला असतो. हा कमी अधिक राहतो पण ऑलवेज राहतो. आणि पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल मध्ये मात्र हे तिन्ही पार्ट आहेत. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल मध्ये प्रीला हे तिन्ही पार्ट आहेत. हा बी पार्ट जो आहे तो आपला पॉलिटी आहे, राज्यघटना. हा इंटरनॅशनल रिलेशन आहे IR, हा इंटरनॅशनल रिलेशन आहे IR. ह्याच्यात फक्त 3 टॉपिक आहेत जे प्रीला नाही आहेत, बाकी सगळं प्रीला पण आहे. त्यामुळे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे तिन्ही पार्ट फिनिश होतील, जे आपण पुढे आपल्या बॅचमध्येही हे तिन्ही ऑप्शनलचे तिन्ही पार्ट करणार आहोत कव्हर जून जुलै पर्यंतच्या टाइम मध्ये. याचा फायदा आपल्याला मेन्सच्या वेळेस होणार आहे. पण ज्यांचं बाकीचे कोणते ऑप्शनल आहेत तर त्यांनी मात्र पार्ट ए बाजूला ठेवा, पार्ट ए बाजूला ठेवा, कारण दोन्हीमध्ये पार्ट ए जो आहे तो कोर ओनली मेन्सला असतो. आणि आता वेळ कमी पडेल असं वाटतंय, माझा अभ्यासाला टाइम कमी पडतोय, पुढे होईल असं वाटत नाही, देन ए बाजूला ठेवा. आणि ज्यांचा अभ्यास झालाय किंवा क्लास झालाय तरी सुद्धा पार्ट ए चा अभ्यास बाजूला ठेवला तरी चालेल. म्हणजे आता रिव्हिजन, प्रॅक्टिस ह्याला वेळ नाही दिला तरी चालेल, वेळ थोडासा इकडे वाढवला त्याचा फायदा होऊ शकतो. किंवा बाकी गोष्टी अजून करायसारख्या बऱ्याच आहेत ज्याच्यावर आपण वेळ देणं बेस्ट होऊ शकतं, म्हणून तिकडे फोकस करावा. म्हणजे आता रिअल मध्ये 1750 पैकी बाजूला किती पडले, हे 250 आणि इथले 250, 500 बाजूला पडतील. हे 500 मार्क आपण करू अभ्यास प्री एक्झाम झाल्या इमिडिएटली नेक्स्ट डे पासून. कारण प्री नंतर इमिडिएटली जे खरंच करावं लागतं हा कोर थेरॉटिकल पार्ट ऑप्शनलचा आणि इथिक्सचा, ज्याचं इम्पॉर्टन्स आहे. आणि जे कोर मेन्सला आहे हा हार्डकोर पार्टही तेव्हाच केला जातो. जसं की अगदी बाकी जीएस मध्ये सुद्धा समजा ऍग्रिकल्चरचा पार्ट, सायन्स टेक्नॉलॉजीचा पार्ट किंवा हिस्ट्रीमध्ये कल्चरचा पार्ट, या गोष्टी सगळ्या कोर मेन्सच्या पार्ट आहेत. तर ते इमिडिएटली प्री नंतर प्रीचा रिझल्ट लागेपर्यंत करायचा असतो. पण अख्ख्या पेपर बाजूला ठेवू शकतो, हे मी 500 बाजूला काढले. आता आहे 1750 पैकी 500 गेले, 1250 राहिले. म्हणजे आता आपल्याला ह्या 135 दिवसामध्ये 1250 मार्काची तयारी करायची आहे. ह्याला ऑप्शन नाही आहे. एका बाजूला हे चॅलेंज आहे, एका बाजूला ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. चॅलेंज का, कारण 1250 आहे. अपॉर्च्युनिटी का, कारण जे कोणी असं म्हणतात की नाही एवढ्या वेळामध्ये मेन्स कसं होतं, एवढं कशी तयारी करता येईल, एवढं मी कसं करू, तर त्याला उत्तर आहे सगळं कशाला करू, सगळं कशाला करायची गरज आहे. आणि एवढं पण होत नसेल तर मग हा अटेम्प्ट देण्यात काही पॉईंटही नाही आहे. आणि द्यायचंच आहे तर मला मार्ग काढायचे ऑप्शन पण आहेत. मी
त्याच्याबद्दल जसा विचार करेल तसे मला मार्ग सापडतील. कारण कोणीतरी मार्ग काढतंय, कोणीतरी त्याप्रमाणे प्रिपेअर करतंय, तर आपल्याला करावं लागेल. कारण कोणीतरी आता मी मगाशी बोललो तसं सिरियसली मेन्स प्रिपरेशनचा पार्ट करून झालंय, तर मग आपल्यालाही त्याप्रमाणे करणं एक्सपेक्टेड आहे. आणि त्या लेवलवरती तसा या ठिकाणी विचार करणं एक्सपेक्टेडच आहे. मग आता 1250 पैकी आपल्याला पुढे प्रिपरेशन करायचं आहे. त्याचं नियोजन काय असेल, त्याचं एक्सपेक्टेड टार्गेट काय असेल, त्याच्याबद्दलचे मी काही पॉईंट सांगतोय. पण या दरम्यान तुम्हाला काही प्रश्न वाटले, हात वर करा, मला सांगा. त्याप्रमाणे मी तुमचे प्रश्न घेत पुढे चर्चा करतोय. रेफरन्स बुक इंग्लिशमध्ये पण सांगा. येस, जे इंग्लिशमध्ये तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांना मी स्वतंत्र पुस्तकाची यादी देतो. PSIR व इथिक्सचा क्लास लावला आहे. जॉब असल्याने मला 5 तास मिळतात, तर ते सोडून काय करू? येस, त्याच्याबद्दल मी प्लॅन सांगतो. येस, त्याच्याबद्दल चर्चा करू आपण. ते सगळं पुढे शेड्यूल ठेवूयात. जॉब करत करत, क्लास करत करत किंवा सेल्फ स्टडी करत काय करायचं ते सगळं मी पुढे सांगतोय. आता जे मी सांगितलं त्याप्रमाणे इथं ऑलरेडी आपलं स्टडी शेड्यूल जे आहे ते इलॉबरेट झालेलं आहे. म्हणजे तुम्ही मेन्सला क्वालिफाईड झालात तरी तुम्हाला मेन्सला धोका होईल असं काही न करता आपण काय करू शकतो हे ऑलरेडी इथं मी शॉर्ट लिस्टेड केलेलं आहे. याप्रमाणे आपण पुढे गेलो तर प्री पण पास होऊ शकतो आणि मेन्सला क्वालिफाईड झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास करणंही डिफिकल्ट जाणार नाही. याप्रमाणे शॉर्ट लिस्टेड झालेलं आहे. आता ह्याच्या पुढचा टप्पा आहे जे आपण मगाशी बोललो, इथून 15 फेब्रुवारी पासून आपण तात्पुरता आता धरू 30 जून पर्यंत आपल्याकडे वेळ मिळाला 135 दिवस. हा आहे आपला वेळ मुख्य परीक्षा तयारीबद्दलचा. आणि या मुख्य परीक्षा तयारीमध्ये आपला करायचा अभ्यास 1250. हे मिशन 1250 आहे जे प्रिपेअर होणं गरजेचं आहे या तारखेपर्यंतच्या कालावधीमध्ये. मग आता ह्या 1250 पैकी आपल्या प्रिपरेशनचं बेंचमार्क कसं आहे ते आपण प्लॅन करू. याच्यात एक आहे तो एसएचा पेपर 250 मार्काचा. आता याचा प्लॅन कसा असेल, अनेकांनी याला पण ऑप्शनला टाकलेला आहे की नाही एसए तर आहे शेवटी, तो प्री नंतर पण करता येतो. येस, येतो करता आहे, पण त्याला ऑप्शनला टाकलं तर त्या मार्काचं वेटेज बघितलं असतं त्याला लाईटली घेण्याचा ऑप्शन नाहीये. कारण तो पेपर जर आयोगाने 250 मार्काला ठेवलं तर कसंही लिहिता येईल असं नसेल. कारण जीएस ला पण 250 मार्क आहेत आणि एका जीएस मध्ये किती विषय आहेत आपण बघितलेत. पहिलाच पेपर पहा, महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, जगाचा इतिहास, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, समाजसुधारक, संस्कृती, हे बघितलं तर स्वतःमध्ये एक एक विषय असल्यासारखे आहेत. आणि एवढ्यामुळे तो पेपर संपत नाही, अजून त्यात भूगोल आहे आणि त्यात पुन्हा अजून भारताचा, महाराष्ट्राचा, जगाचा, त्यात पुन्हा प्राकृतिक, लोकसंख्या, सांस्कृतिक, आर्थिक, हे सगळे भूगोल त्याच्यामध्ये आहेत. आणि हे सगळं बघितलं असता पुन्हा एका पेपरची लेंथ बघितल्यानं कळतं की हे कसं पॉसिबल पूर्ण आहे. मग त्याच्या तुलनेत तर हा बोनस मार्काचा पेपर आहे. मग यासाठी काही काम करावंच लागेल, याच्यावर विचार करावाच लागेल. तर याबद्दल मी ऑलरेडी एक सेशन सांगितलं होतं, शनिवारी दर आपण घेऊ, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे तुमचे लेक्चर शेड्यूल क्लॅश होत आहेत, तर त्यामुळे विचार करतो मी रविवारी सेशन घ्यायचा. तर ते मी उद्या रविवारी ते सेशन घ्यायचं का आज संध्याकाळपर्यंतचं मी ग्रुपवर आपल्या मेसेज देतो. तर ते एक लेक्चर आठवड्यातून, इथून मी पुढे 5 महिने कंटिन्यू एसे बद्दल काम करतोय दर शनिवारी, आणि एसे पण लिहायचंय. पहिल्या लेक्चर पासूनच मी तुम्हाला त्याच्यात पूर्ण टोटल हे जे एसे आहेत 2021 पासून 21, 22, 23, 24 चारही वर्षाचे एसे 8 एसे आहेत प्रत्येक वर्षी. तर एकूण 4 वर्षाचे 8 चोक 32 एसे आहेत. हे 32च्या 32 एसे मी लेक्चरमध्ये रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला किंवा लाईव्ह स्वरूपात किंवा ऑफलाईन मध्ये लेक्चरमध्ये ते करून देतोय. पूर्ण लेक्चरमध्ये एसे सॉल्व्ह करून देतोय. आणि युपीएससीचे एसे सॉल्व्ह झाले तर तुम्ही एमपीएससीचे एसे कधीही सॉल्व्ह करू शकता. कारण युपीएससीचे सगळे फिलॉसॉफिकल एसे आहेत जे वाचूनच कळत नाही नेमकं काय त्यांना म्हणायचं आहे. तर याचे मी लेक्चर्स 32 एसे, एक लेक्चरमध्ये मॅक्झिमम 2च एसे होतात, तर तेवढे मी लेक्चर घेतोय. आणि त्यासोबत एसे साठीचे जे रिक्वायरमेंट आहेत, एसे काय असतो, एसे कसा लिहायचा असतो, हे सगळ्यांची सिरीज सहित
असे जवळपास असं ग्रेड धरून चला एक 40 लेक्चर असतील. आणि 5 महिन्यामध्ये आपण बघितलं तर एक एक रविवार जर आपण बघितला तर एक रविवारचा विचार केला तर आपल्याकडे वेळ किती राहतो 5 महिन्यामध्ये 20 लेक्चर राहतील आहे. पण 20 लेक्चर 2-2 तास घेतलं तर काम होणार नाही. त्यामुळे मग 4 आवर मध्ये काम राहील. म्हणजे आपण एक आठवड्यात 4 तासाचं लेक्चर राहील. याप्रमाणे 40 तास होतील, 40 लेक्चर्स होतील. याप्रमाणे आपले आयोगाचे सगळे लेक्चर सगळे एस्से जे पूर्ण होतील त्यासोबत एस्सेची सगळ्या स्किल पूर्ण होतील. हे माझं लेक्चरचं काम. तेवढंच काम तुम्हालाही असेल दर आठवड्याला निबंध लिहिणे. आयोगाचे निबंध मी सगळे शिकवतोय आणि तुम्हाला देतोय मॉडेल एस्से. तसेच आयोगाप्रमाणे मग याप्रमाणे तुम्ही आठवड्याला एक एस्से तसं लिहून घेऊन आलेलं असेल. नेक्स्ट वीक मध्ये ते चेक करून तुम्हाला त्याप्रमाणे हे टार्गेट पूर्ण आपण हे आज मी सांगतोय तर इमिडिएटली लगेच सुरुवात करतो नेक्स्ट वीक पासून आणि आपण पुढचे 5 महिने याप्रमाणे एस्सेचं कामही कंप्लीट करू. हा आणि याच्यासाठी काय काय सोर्स करायचे काय काय कशातून तयारी करायचंय अतिशय सोपा मार्ग आहे. चालत चालत काम पूर्ण करायचंय पण तेवढं फॉलो केलं तर कोणत्याही जीएस पेक्षा जास्त मार्क घ्यायचा ऑप्शन याच्याकडे आहे. खरं तर हा जसा सीसॅट मध्ये असतो ना पेपर सीसॅट मध्ये किंवा मॅथ रिजनिंग मध्ये आपण काही लक्षात न ठेवताही मार्क मिळतात. कशाचे स्किलचे टेक्निकचे स्पीडचे त्या पेपरमध्ये पेपर मॅथचा सॉल्व्ह करता येण्यासारखं स्किल असल्यामुळे मार्क मिळतात. तसा ना युपीएससी मध्ये हा पेपर आहे. लक्षात काही ठेवावं लागत नाही पण जगाला ओपन बघता येईल आणि योग्यरित्या मांडता येईल या उद्देशाने ठेवलेला पेपर आहे. कारण एसएचा पेपर म्हणजे कम्प्लीट स्किल आहे. इतिहास भूगोल पॉलिटी इकॉनॉमी ऍडमिनिस्ट्रेशन इथिक्स सगळं एकत्र कुणाला आणता येतंय त्याचा हा पेपर आहे. सगळं कलेक्शन ऑफ प्रेझेंटेशन आहे आणि एसएच्या पेपरचा मेन ऑब्जेक्टिव्हच आयोगाचा नॉलेज चेक करणे नाही आहे लँग्वेज चेक करणे आहे. तुमच्या भाषेचं व्हॅल्यू त्या पेपरमध्ये आहे. म्हणून हे डोक्यातून काढा की 10वी-12वी पर्यंत डिग्री पर्यंत जे आपण निबंध लिहिलेत त्यामुळे खचून माहिती भरत होतो आपण आहे. कधी झालं कुठे झालं काय झालं कसं झालं हे सगळं आपण लिहित होतो की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंचं आत्मकथन सांगा. मग त्यांनी दुनियाभरची पंडित नेहरूची माहिती लिहिली होती आपण. तो निबंध इथं नाही आहे. इथं आहे तो कम्प्लीट लँग्वेज बेसवरती. त्यामुळे यासाठी प्रिपरेशन खूप खास लागत नाही पण किमान रिक्वायरमेंट आहे तेवढी मात्र आपण पूर्ण करू आणि हे दर आठवड्याला पुढचे 5 महिने आपण दर आठवड्याला म्हणजे एक रविवारी आपण रविवारी 4 आवर यासाठी देणार आहोत आणि याप्रमाणे 5 महिने असतील. यामध्ये आपलं 5 महिन्यात हे काम आपण याप्रमाणे 40 तासापेक्षा जास्त वेळ आपलं लेक्चर होईल. एससीची तयारी पूर्ण होईल. हे आपल्या अभ्यासाच्या शेड्यूल मध्ये कुठेही नाही आहे. आपल्या अभ्यासाचं शेड्यूल जे आहे सोमवार ते शनिवार आहे. रविवारी रिव्हिजन आहे आणि रविवारीच एसएच एक खास लेक्चर असेल आणि रविवारीच आपल्याला ब्रेक पण पाहिजे सुट्टी पण पाहिजे कारण शेवटी थोडासा रेस्ट घेतल्याशिवाय आपण रिपेअर पण होत नाही पूर्ण प्रिपेअर पण होत नाही आपली गाडी पुन्हा रिस्टार्ट पण होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या रविवारी ब्रेक पण पाहिजे. तर ब्रेक पण कसा घ्यायचा आहे आणि सुट्टी पण कशी ठेवायची त्याचे मी पुढे तुम्हाला प्लॅन सांगतोय. ते सगळं आपण इन्क्लूड करू पण एसएचं प्रिपरेशन करायचंय आणि आठवड्यातून एकच दिवस करायचा आहे. हे आपण आपल्या टार्गेटमध्ये मिशन 12.5 पैकी हा एक पेपर आपला कंप्लीट होईल. दुसरा ऑप्शनलचा जो आहे ऑप्शनल पेपर त्याच्यामध्ये मी मगाशी बोललो त्याप्रमाणे 250 मार्काची तयारी आपण पुढे कव्हर करणार आहोत. फेब्रुवारी मार्च एप्रिल इथपर्यंत संपेल आणि त्याच्यातला पॉलिटिकल सायन्सचा बघितला तर आपण पेपर 2 चा पार्ट 1 पण संपलेला असेल. त्याच्यामुळे हा मे पर्यंत हाही घटक संपेल म्हणजे जवळपास मे पर्यंत पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा पेपर 2 पूर्ण कंप्लीट होईल आणि ज्यांचं जे बाकीचे कोणते ऑप्शनल आहेत त्यांनी आपलं आपलं पुढच्या 3-4 महिन्यात हा 250 मार्काचा एक पेपर संपवायचा जे तुमचे ऑप्शनल असतील त्याप्रमाणे. पण आपण क्लासमध्ये पॉलिटिकल सायन्सचा पेपर 2 कंप्लीट करणार आहोत. यामुळे इथली 250 मार्काची तयारी होईल आणि पेपर 1 मधला पार्ट 2 राज्यघटनेचा आहे तो काही जणांचा ऑलरेडी संपलाय काही जणांचा पुढे चालू होईल. जून जुलै पासून सप्टेंबर पर्यंत प्रीच्या कालावधीमध्ये राज्यघटना पुन्हा रिव्हिजन होईल त्याच्यात तोही पार्ट संपेल म्हणजे ऑप्शनलला मात्र आपण 350-400 पेक्षा जास्तची तयारी कंप्लीट केली असेल. आता आपण 250 धरू जे आपण इतर ऑप्शनल प्रमाणे इथलाही विचार करू. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे जे ऑप्शनल आहेत त्याप्रमाणे हा टार्गेट घटकही पूर्ण होईल. आता 500 मार्क झाली तयारी. आता याच्यामध्ये ह्यासाठी काही खास आपलं जे टार्गेट शेड्यूल आहे जे इथं मेंटरशिप मध्ये मी तुम्हाला वेळ देऊन तुमच्याकडून अभ्यास करून घेतोय सांगतोय त्याच्यामध्ये मी एसएचा टाइम धरत नाही दररोज पण नाही धरत आणि आठवड्याला तो म्हणतो ना की बोनस टाइम यूज करतोय जो तुमचा प्राइम टाइम मी याच्यामध्ये घेत नाही.
जो तुम्ही यूज करणारच नाही तो टाइम मी घेतोय आणि त्यात तुमचा मी एसए कम्प्लीट करून देतोय. त्यामुळे आपल्या मेंटरशिप शेड्यूल टार्गेटमध्ये एसएला पकडूच नका. आता टाइम टेबल मध्ये घ्या ऑप्शनलला, आणि ऑप्शनलला लेक्चरचा वेळ आपण धरू 2 तास आणि हाफ आवर, 2.5 तास धरू. मी एक 2.5 तास लेक्चर घेतोय असं समजू, आणि 2.5 तासाचं तुमचं दररोजचं लेक्चरला वेळ चाललाय. आणि जर लेक्चरला वेळ चाललाय त्याच्याशिवाय तुम्ही याच्यावर हाफ आवर रिव्हिजन शॉर्ट नोट्स काढण्यासाठी देणार आहात. म्हणजे आज लेक्चर झाला 2.5 तास, की मग घरी जाऊन त्याचे एक 15-20 मिनिटात शॉर्ट नोट्स काढले काही, किंवा अर्धा तासात लिहूनच काढले. आज अर्धा तास लिहून काढलं आणि उद्या अर्धा तास रिव्हिजन केला. कसंही रोजच काही लिहावं लागत नाही, रोजच काही रिव्हिजनची गरज नाही. पण जे काही कराल अर्धा तास, याप्रमाणे 3 तास तुमचे दररोज ऑप्शनलला जाणार आहेत. मग तुमचा ऑप्शनल कुठलाही असो, समजा तुमचा ऑप्शनल आहे सोशॉलॉजी आणि तुम्ही ते करत आहात सेल्फ स्टडीमध्ये, तर सेल्फ स्टडीमध्ये दररोज द्या 3 तास. 3 तास तुम्ही क्लास करून झालाय, आता रिव्हिजन करा 3 तास. तुम्ही क्लास करत आहात तर क्लासमध्येच तुमचं चाललंय 3 तास, जे काही चाललंय ऑप्शनलच्या बाबतीत. याप्रमाणे ऑप्शनल बद्दलचं प्रिपरेशन पुढे याप्रमाणे कंटिन्यू राहील. मग आता इथून पुढे जे तुम्हाला सोमवार ते शनिवार याप्रमाणे अभ्यासाचं टार्गेट शेड्यूल देतोय, त्याच्यात 3 तास तुमचे ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स बद्दल असेल. मग ते तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये करत आहात, क्लासमध्ये करत आहात, कसंही तरी त्याच्यामध्ये कम्प्लीट होईल आहे. येस, ऑप्शनल बद्दल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनलला आहे, बी सेक्शन नाही आहे. प्री ओरिएंटेड टॉपिक्स कसे कळतील, सिलेबसची कॉपी घेऊन या, व्हॉट्सअपला पाठवा, मी सांगतो. आणि ए आणि बी सेक्शन असा असतो, टॉपिक मी तुम्हाला डिवाइड करून देईन. आणि ऑफलाईन करावं लागेल PSIR, काही हरकत नाही आहे, पण करा, कसंही करा. बॅकग्राऊंड टेक्निकल असेल तर चालू ठेवू का, कुठलंही बॅकग्राऊंड असू द्या, ऑप्शनल तुम्ही जे निवडलंय त्यानुसार करावं लागेल. तुमचं बॅकग्राऊंड कुठलं आहे काय महत्वाचं नाही, कुठलंही असलं तर तुम्हाला ऑप्शनल करावंच लागणार आहे. आणि ज्या गोष्टी ज्याप्रमाणे करणं शक्य होईल त्याप्रमाणे ते आता इमिडिएटली करण्याची सुरुवात करण्याचा हा प्राईम टाइम आहे. म्हणून ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आपण ज्याप्रमाणे इथून पुढे करतोय ते ऑनलाईन ऑफलाईन लाईव्ह कोणत्याही स्वरूपामध्ये, मी मगाशी बोललो त्याप्रमाणे इथून पुढे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे यामध्ये 2/3 पार्ट आपला ऑप्शनलचा कंटिन्यू फिनिश होईल. आता अगोदर पेपर 2 फिनिश होईल, त्यानंतर पुढे पेपर 1चा पार्ट 2 हा फिनिश होईल. 3 तास द्यायचं फक्त, यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. हे झालं तुमच्या दररोजच्या अभ्यासातले 3 तास बाजूला. आता एकत्रित शेड्यूल शेवटी सर्वात शेवटी सांगतो. आता अगोदर मी तुम्हाला 1250 जे मिशन सांगतोय त्याप्रमाणे हे टार्गेट काय पूर्ण होईल त्याच्याबद्दलचा हा पार्ट आहे. हा एक घटक झाला. आता 500 मार्क बाजूला पडले 1250 पैकी. आता आहे 750 मार्काची तयारी. 750 पैकी आता आहे पेपर 1, पेपर 2. पेपर 1 मध्ये काय आहे, हिस्ट्री, जिओग्राफी आणि कल्चर, हा सर्वात महत्वाचा पार्ट. पेपर 2 मध्ये आहे पॉलिटी, गव्हर्नन्स आणि IR, हे मुख्य 3 पार्ट. पेपर 3 मध्ये काय हो, कुठला कुठला विषय, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी आणि सायन्स अँड टेक. आपण इथेच बाजूला ठेवलाय विषय. आता हा ऑब्जेक्टिव्ह आहे. आता याच्यामध्ये पण पहा, हे जेवढं लिहिलं ना हे सगळं UPSC प्रीला पण आहे आणि MPSC प्रीला पण आहे. मग तुम्ही कोणती एक्झाम द्या त्यासाठी हे सगळं प्रीला आहे. आणि हे सगळं जे प्रीला आहे ते मेन्सला 750 मार्काचा पार्ट आहे. 250 250 250 मार्काची तयारी आहे. याप्रमाणे 750 मार्काची आपली तयारी करणं, यासाठी आपल्याकडे 5 महिन्याचा ऑब्जेक्टिव्ह वेळ आहे. आता 5 महिन्याच्या वेळामध्ये आपला वेळ गेला इथं 3 तास दररोज. इथून पुढे 5 महिने आपण हे 3 तास रिझर्व ठेवतोय ऑप्शनलच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. आता बाकीचा जो वेळ राहतो 1 2 3 GS मला करायचे. आता 1 2 3 GS करताना आपल्या सोप्या भाषेत बघितलं तर या सगळ्यामध्ये विषय कोणते आहेत, तर विषय करायचे आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इको,
हे 4 विषय करायचे आहेत. बाकी जे काही राहत असेल तर तो कोर मेन्सला असेल त्याप्रमाणे करता येतो. पण करायचंय तर कोर 4 विषयावर भर द्यायचा आहे. आता जर बघितलं तर तुमच्यापैकी ज्यांचं पॉलिटी राज्यघटना झालंय त्यांना आता फक्त रायटिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काही अभ्यास करायचा आहे किंवा शॉर्ट नोट्स काढायचा आहे किंवा काही रायटिंग लिहायचंय, जास्तीत जास्त लिहायचंय, पेपर सॉल्व्ह करायचंय, त्याच्यावर भर देता येतो. कुणाची समजा इकॉनॉमीची बॅच झाली पण इकॉनॉमीची बॅच डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस प्रमाणे काय काय झालंय ते महत्वाचं आहे. जे टॉपिक झालेत ते किंवा जे राहिलेत ते त्याच्याबद्दलचं काय पुढे घटक हे करणं गरजेचं आहे. हिस्ट्री किंवा जॉग्रफीची पण बॅच झालेली आहे. काही जण असं विचार केलेला आहे की कंबाईनची बॅच केली जॉग्रफीची किंवा हिस्ट्रीची आणि त्यांना असं वाटतंय की माझं राज्यसेवेच्या प्रमाणे जॉग्रफी झालंय, तर तसा गैरसमज करून घेऊ नये. कंटेंट सेम आहे पण त्याची जी वाईड लेंथ आहे, डीपनेस आहे, त्याचं जे डिस्क्रिप्टिव्ह मॅनर आहे ते मात्र अजून बरंच पुढे करावं लागेल. त्यासाठी अजून काही एक्स्ट्रा गोष्टी अटॅच कराव्या लागतील. तर त्या विषयाकडून त्या शिक्षकाकडून त्या गोष्टी कंप्लीट करण्यावर भर द्या. त्याच्याबद्दल आपण पुढे प्लॅन करू. पण आता इथून पुढे अभ्यास करताना हे 3 पेपर आहेत, त्याच्यामध्ये 4 विषय कोर आहेत, ज्याचं सर्वाधिक वेटेज आहे. जसं की आता इथं मी हिस्ट्री जॉग्रफी करतोय, कल्चरला वेळा कमी पडला, सेपरेट नोट्स काढताना आले, काय लिहिता नाही आलं, हरकत नाही. प्री झाल्यानंतर याला खास फोकस ठेवा, तेवढा फरक नाही पडणार. आता हिस्ट्रीमध्ये मी करताना प्राचीन करेल, मध्ययुगीन करेल, आधुनिक करेल. भूगोल करताना प्राकृतिक करेल, भारत करेल, जागतिक करेल. इथं पॉलिटी करताना ऑल कॉन्स्टिट्यूशन करेल. गव्हर्नन्स थोडस मला कळालं नाही की काय करू, बाजूला राहिले, हरकत नाही. आय कोर आय नाही केला पण करंट मी आय वाचत होतो बऱ्यापैकी, जे प्रीला करंट आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू न्यूजपेपर मॅगझिन्स मध्ये मी बघत होतो, तेवढं केलेलं आहे, ठीक आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट झाला पाहिजे हिस्ट्री जॉग्रफी, कंप्लीट झाला पाहिजे पॉलिटी, इथे कंप्लीट झाला पाहिजे इको, काहीच न ठेवता मेन्स लेवलवरती मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रमाणे डीप मध्ये तो विषय कंप्लीट झाला पाहिजे. एन्व्हायरमेंट भूगोलात बऱ्यापैकी कव्हर होऊन जातो. सिक्युरिटी कळत नव्हतं मी कशातून वाचू, मराठीत तेवढा सोर्स नव्हता, आता काय करू समजलं नाही, हरकत नाही, राहू द्या. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मॅथ्स मेन्सलाच आहे, प्रीला पण थोडाफार येतो, एनसीईआरटी मध्ये तो कव्हर होऊन जातो. पण माझं काहीही करून झालं पाहिजे, हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमी हे कोर झालं पाहिजे. तर मेन्सचा 60-70% पार्ट यामधून प्रिपेअर्ड होतो. माझं कंप्लीट पेपर तयार आहे असं करणं तेवढंच चॅलेंजेबल आहे, पुढच्या वेळेनुसार विचार केला तर आहे, आणि त्याची गरज पण नाही. काही गोष्टी पुढे करायला पण खूप स्कोप आहे, कारण प्री नंतर रिझल्ट पर्यंतचा वेळ 2-2.5 महिन्याचा, रिझल्ट पासून पुढे मेन्सचा वेळ 2-2.5 महिने किंवा 3 महिन्याचा. यामध्ये हे जे बाजूला राहिलेत ना त्याला फुल टाइम देता येतो, आणि जे झालेत त्याला रिव्हिजनला घेता येतो. हे झालेलं आहे रिव्हिजन करता येतं प्री नंतर, जे बाकी आहे त्याला वेळ देता येतो. आता जसं आपण याला वेळ देतोय तसं याला वेळ देऊ शकतो. शेवटी कधीही मी ठरवलं त्याप्रमाणे तेव्हा सगळं बेस झालं पाहिजे असं नाही करता येत, कारण वेळेची मर्यादा आहे आणि पुढच्या काही एक्झाम आहेत त्याची काही प्रायोरिटी आहे. आता मी भले म्हणेल की नाही इथिक्स पण आताच झाला पाहिजे, पण त्याच्यात मी फक्त मेन्स जिंकलो पाहिजे असं नाही, उद्या माझी राज्यसेवेची प्री निघालीच नाही तर मग उपयोग काय आहे. तर हा धोका नको आहे मला, म्हणून मग प्री पण निघाली पाहिजे. आणि फक्त प्री काढून उपयोग नाही, जर मी मेन्सला पण किमान परफेक्ट रेडी नसेल तर मग मला मेन्सला पण रेडी व्हावं लागेल. मग आता मी पुढच्या 5 महिन्यात पेपर 1, 2, 3 कंप्लीट करतोय, पण हे कंप्लीट करताना माझा हा काही पार्ट थोडासा कमी अधिक राहिला किंवा कमी अधिक झाला तरी चालेल, पण हा बाकीचा कोर झाला पाहिजे. आणि बाकीचं जे कोर करतोय आपण हे फक्त मेन्स नाही करतोय तर प्री पण करतोय. याच्यामध्ये प्री काय काय करतोय, पॉलिटी इकॉनॉमिक्स, हिस्ट्री जॉग्रफी 4, एन्व्हायरमेंट 5. आता राहिले कोणते 2 प्रीचे, एक जनरल सायन्स आणि एक करंट अफेअर. मग कशाला चिंता राहील. 1 जुलै पासून प्रीचा अभ्यास करताना 1 जुलै पासून प्रीचा अभ्यास करताना मी स्वतःला काय सांगेल, ह्या 5 विषयाची काही चिंता नाही. मग मी 5 विषय इथे एवढे मजबूत करेल की मला मेन्सचं टेन्शन आलं नाही पाहिजे. एवढं डीप मध्ये एवढं प्रोफेशनल ऑल पुस्तक नोट्स क्लास जे काही करायचंय त्यातून मी करायचा प्रयत्न करेल. मग आता मी 1-2 बॅच करतोय, 2-3 बॅच करेल, एखादा जास्त विषयाचा क्लास करेल ज्यामध्ये मला हे कव्हर करता येईल असं मला वाटतंय, याप्रमाणे मी वेळ देईल.
मग काही विषय मला क्लासची गरज नाही, सेल्फ स्टडी करेल. पण जसं करायचं आहे तसं कम्प्लीट करण्याचा मानस ऑब्जेक्टिव्ह ठेवून मी इथं मॅक्झिमम कव्हर करण्याचा प्रयत्न करणे हे लक्षित उद्देश आहे. तर माझं टार्गेट पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही आणि याप्रमाणे आपल्याला यावर काम करणं अपेक्षित आहे. आता इथंपर्यंत मी तुमचा वेळ घेतलाय किती? दररोजच्या अभ्यासामध्ये फक्त ऑप्शनलला 3 तास घेतलेला आहे. आता बाकी आपला अख्खा दिवस आहे ज्यामध्ये मला जीएसचा अभ्यास काय करायचा आहे, कसं करायचं आहे, कशातून करायचं आहे, दररोज किती वेळ करू, काय काय करू, ते आता मी पुढे नेक्स्ट याच्या स्लाइडमध्ये सांगतोय त्या विषयाबद्दल. इथपर्यंत क्लिअर आहे सगळं? कोणता विषय करायचा आहे, कशा प्रकारे करायचा आहे? GS1 इथं आपल्याला करायचं आहे हिस्ट्री, जिओग्राफी. इथं करायचं आहे पॉलिटी, गव्हर्नन्स. इथं करायचं आहे इको आणि एन्व्हायरमेंट. हे मेन्सचा मेजर पार्ट आहे आणि प्रीचा सगळाच पार्ट आहे या विषयाच्या माध्यमातून. आणि या विषयाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आपण प्रिपरेशन करताना आपल्या समोर जे सोर्स ऑफ मटेरियल आहे या बाबतीत आता इथं आपल्याला पहिला घटक आहे स्टेट बोर्ड. ह्याला कमी समजायचं नाही चुकूनही, कारण नाही आता मी कसं डिस्क्रिप्टिव्ह करतोय, युपीएससी करतोय, एमपीएससी करतोय, तर मी हे वाचू का, हे महत्वाचे असतात का आहे? ऑलवेज महत्वाचं आहे. शासकीय सोर्स आहे, बेसिक गोष्टी आहेत. लिहिताना फॅक्ट पेक्षा रायटिंग साठी तुमचं कंटेंट, लँग्वेज आणि कन्सेप्ट खूप महत्वाचे असतात. जसं की 11वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात राज्य म्हणजे काय, समता म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, एवढं मजबूत समजून सांगितलं ना, कोणतंही मोठं संदर्भ ग्रंथ सांगू शकत नाही आणि कोणी शिक्षकही एवढ्या बेस्ट कम्प्लीट लिमिटेड वर्डमध्ये नाही सांगू शकत. जे खूप काही पसारा सांगता येईल पण 2-4 लाईन मध्ये, पण टू द लाईन एक्झॅक्टली स्वातंत्र्य म्हणजे काय ते 12वीच्या पुस्तकात 12वीच्या विद्यार्थ्याला समोर ठेवून खूप मस्त सांगितलेलं असतं. म्हणून रायटिंग करताना मला नाही कसं, आता एवढं मोठं लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, अहो पण लक्ष्मीकांत स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ नाही सांगत. लक्ष्मीकांत राज्यघटनेचं गाईड आहे. लक्ष्मीकांत हे तुमच्या कन्सेप्ट बद्दलच्या गोष्टी रायटिंग साठी सपोर्ट करेल असं नाही. लक्ष्मीकांतवर डोळे बंद करून प्री निघते, लक्ष्मीकांतवर रायटिंगचं काम कम्प्लीट नाही होत. यासाठी काही एनसीईआरटी स्टेटमेंट वाचावे लागतात. म्हणून आपल्याला इथले हे घटकही पूर्ण करणं गरजेचं आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने 8, 9, 10, 11 जे ओल्ड आहे हे करायला पाहिजे. 8, 9, 10 नवीन केला तरी चालेल, पण 11वीचं फक्त ओल्ड करा जे महाराष्ट्राच्या बाबतीत आहे. तसंच जिओग्राफीचं 8 to 12 ऑलरेडी मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंय. पॉलिटीमध्ये आता नवीन जे आहेत ते 9वी 10वी नवीन करा, 11वी पण नवीन करा आणि 12वी ओल्ड करा. गव्हर्नन्स बद्दल पुस्तक नाहीये सेपरेट असं कोणतं, माझ्याकडे एक ओल्ड कुठलं तरी पुस्तक मला सापडलं होतं रद्दीमध्ये, मी तुम्हाला त्याची पीडीएफ करून ग्रुपवर टाकून देईन. गव्हर्नन्स वरतीच एक मला शालेय पुस्तक सापडलं होतं, मे बी बहुतेक एनसीईआरटी आहे, खूप लहान पुस्तक आहे 43 पानांचं, पण त्याचा फायदा होईल, मी तुम्हाला ते देईन. आता मार्केटमध्ये कुठलंही सेपरेट पुस्तक याबद्दल वाचू नका. इकॉनॉमिक्स बद्दल 11वी आणि 12वी दोन्ही पण नवीन पुस्तकं आहेत, ते कम्प्लीट करा. ईव्हीएस बद्दल 11वी आणि 12वी नवीनच आहेत, ह्याच्यासाठी कुठलं जुनं वर्ड वगैरे नाही. एनसीईआरटी एनसीईआरटी मध्ये इकडे हिस्ट्रीसाठी पण आपल्याला करायचे 11वी आणि 12वी हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक 3 एनसीईआरटी होऊन जातात आहे. एन्सेंट आहे, मिडिवल आहे आणि मॉडर्न आहे.
11वी आणि 12वी, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. अकरावी आणि 12वी, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, हे 3 यांसाठी प्रीचं पण काम करतात, मेन्सचं पण काम करतात आणि कल्चरचा जो पार्ट आहे हिस्ट्री मधला तोही पार्ट कव्हर करून देतात. त्यासाठी वेगळं काही करायची गरज लागत नाही. हे 3 घटक आहेत. त्यासोबत भूगोलासाठी 9 to 12 सर्व करा. पुन्हा हे अभ्यासक्रम बघून किंवा PYQ बघून नका करू. एक तो विषय मला समजून घ्यायचा आहे, बेसिक टू ऑल, म्हणून मला ते जाणून घेणं गरजेचं आहे. कारण सिलेबसच्या अनेक टॉपिकला टच करतात ते पुस्तकं, सिलेबस प्रमाणे जात नाही ते पुस्तकं आहे. म्हणून याला आता ग्राउंड रियालिटी म्हणून मला ते करावं लागेल किंवा त्याप्रमाणे त्याचा अभ्यास मला बघणं आवश्यक आहे. त्यासोबत इकडे 9 to 12 सर्व करा, नवीन आहेत. याच्यात मराठीमध्ये बरेच पुस्तकं आलेत. आता मी मगाशी बोललो त्याप्रमाणे मराठीतलेच करा. आता भूगोलाचे जे एनसीईआरटी अजून मराठीमध्ये नाहीयेत. इतिहासचे आलेत, इतिहासचेच घ्या. नाहीत म्हणून त्याची वाट नका बघत बसू. जे आलेत ते कम्प्लीट करायला खूप वेळ लागतो, ते कम्प्लीट करा. इतिहास आहे केसागर पब्लिकेशनचा 11वी 12वीचा, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, ते करा. भूगोलाचं काही नाही, करू नका. पॉलिटिक्सचं 2-3 पुस्तकं मार्केटमध्ये आलेले आहेत 11वी 12वीचे. विशेष पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल असलेल्या विद्यार्थ्यांनी 11वी 12वीचे घ्या. जे मराठीत आलेत ते घ्या. युनिक पब्लिकेशनचे 2-3 पुस्तकं आलेत ते बघायला हरकत नाही. बाकीचं नाही काही विचार करू नका. त्यानंतर इकॉनॉमिक्सचे एखादं पुस्तक आलेलं आहे युनिकचं, ते घ्या. 11वी आणि 12वीचे करायचंय. त्यात जे मराठीत आलेत तेवढे घ्या. आणि आता इंग्लिश वाचतो नंतर मराठी करतो नका करू. आणि जे मी लिहिलेलं आहे ते सगळं इंग्लिशमध्ये पण पुस्तकं आहेत. स्टेट बोर्ड पण इंग्लिशमध्ये आहे, एनसीईआरटी पण इंग्लिशमध्ये आहे. जे विद्यार्थी इंग्लिश म्हणून करतात त्यांनी हे इंग्लिश म्हणून करायचंय. फक्त ऑप्शनल बद्दलची मी यादी पुस्तकांची आणि संदर्भाची पण मी वेगळी सांगेल. पण आता इथे मी जे पुस्तकं सांगतोय ते बऱ्यापैकी सगळेच A to Z इंग्लिशमध्ये पण आहेत. मराठीमध्ये मात्र आत्ता आहे हिस्ट्री, पॉलिटिक्सचे 1-2, इकॉनॉमीचे 1-2, जेवढे आले तेवढे घ्या. ते संपवायला 2 महिने आरामात लागतात. आणि ईव्हीएसचं पण 11वी आणि 12वी आहे, पण ते आता घेऊ नका, त्याची गरज नाही लगेच. आणि एकतर ते मराठीत पण नाही अजून, त्यामुळे त्याची गरज नाही पडणार. आता हे झाले संदर्भानुसार संबंधित विषयाबद्दलचा पाठ जे आपल्याला कव्हर करायचं आहे. आता याच्याबद्दल पुस्तकं आहेत. आता पुस्तकं माझं ओपिनियन आहे, यादी भरपूर आहे, पण एका विषयासाठी एकच पुस्तक याप्रमाणे आता प्रायोरिटी ठेवून आपण काम करणं एक्सपेक्टेड आहे, किंवा त्याच्यावर फोकस असला पाहिजे, जास्तीत जास्त मटेरियल न वाढवता. आपण इतिहासासाठी बघितलं, एक आधुनिक भारत जो आहे तो बिपिन चंद्राचा करावा, रायटिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्क्रिप्टिव्ह वाचण्यासाठी म्हणून. आणि दुसरं करावं ते म्हणजे समाधान महाजन सरांचं. 2 एकत्र करावे लागतील. अगोदर वरचं वाचून खाल्लं केला तरी चालेल, पण खूप जास्त फॅक्ट लागतात, इन्फॉर्मेशन लागते. प्रीसाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक काम करेल. आणि बिपिन चंद्रा आधुनिक भारताचं आहे, त्याच्यामधून तुम्हाला रायटिंगसाठी हेल्पफुल होईल. बऱ्याच वेळेस ग्रोवरचं पुस्तक झेपत नाही. ग्रोवर घेतलंय, ग्रोवर करतोय, ग्रोवर कंटिन्यू करा. बिपिन चंद्रा करू नका आहे. डबल नको, काही फरक नाही पडणार आहे. फक्त एवढंच आहे की बिपिन चंद्रा समजायला थोडं सोपं आहे. स्टोरी टाईप मध्ये बराच विस्तारित पार्ट आहे. पण फायनली काय सापडलं मला त्यातून हे मात्र लक्षात येत नाही, कारण त्यात फॅक्ट खूप कमी आहेत. पण विषय समजायला बेस्ट आहे, रायटिंग करायला बरं आहे. आणि त्यासोबत समाधान महाजन सरांचं पुस्तक त्यानंतर वाचलात की इथलं फॅक्ट आणि कंटेंट कम्प्लीट होईल, आणि आधुनिक भारताचा इतिहास असं बिपिन चंद्राचं पुस्तक रायटिंगला सपोर्ट करेल. हे 2 पुस्तकं म्हणजे दोन्ही केल्यामुळे प्रीचं काम संपेल, मेन्सचं कामही टेन्शन संपेल. आणि इथं ऑलरेडी एनसीईआरटी वाचल्यामुळे जे काही रिक्वायरमेंट आहे इथली ती पण पूर्ण होईल. आता अशी राजीव अहिरचं पुस्तक आहे प्रीसाठी, ते बरंच चांगलं आहे. कल्चरचं पुस्तक आहे भूषण देशमुख सरांचं, ते चांगलं आहे. त्यासोबत इतिहासला अजून पुस्तकं 2-3 बरेच आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा इतिहास बिपिन चंद्राचं काम चांगलं आहे.
पण हे सगळं सप्लिमेंटरी रोल आहे. आत्ता हे सगळं गरजेचं नाही. 60-70% पार्ट मेजर आपल्याला बेस्ट कसं कव्हर करता येईल तर त्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहे. शेवटी आता माझा कमांड आला पाहिजे आणि कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. तर यासाठी 2 पुस्तकावर मी भर देईल. भूगोलामध्ये इथेही 2 पुस्तकं आहेत. एक माजिद हुसेनचं पुस्तक आहे आणि दुसरं एबी सौदीचं आहे. हे एबी सौदीचं जे आहे भूगोल व पर्यावरण नावानं पुस्तक आहे, ते घेतलात तरी सफिशियंट आहे. माजिद हुसेनचं भारताचा भूगोल नावानं पुस्तकामध्ये भारताचा भूगोल, त्याच्यामध्ये कोर प्राकृतिक बराच चांगला पाठ कव्हर केलेला आहे. हे 2 पुस्तकं मोर दॅन सफिशियंट आहेत. आणि एबी सौदीचं जे भूगोल व पर्यावरण घ्याल त्यात 2-3 गोष्टी कव्हर होतील. एक भारताचा भूगोल होईल, दुसरं जगाचाही भूगोल होईल, तिसरं महाराष्ट्राचा पण भूगोल आहे आणि त्यातच एन्व्हायरमेंट पण आहे. एक पुस्तक मॅक्स कंटेंट कव्हर होईल तर आपला वेळ वाचेल आणि कमीत कमी टाइम मध्ये कलेक्टिव्ह मटेरियल काम करणं हे सोपं जाईल. इंग्लिशमध्ये आधुनिक भारताचा बिपिन चंद्राचा आहे आणि इंग्लिशमध्येच तुम्ही ग्रोवरचं पुस्तक वाचू शकता जे इंग्लिशमध्ये वाचतायत. माजिद हुसेन इंग्लिशमध्ये आहे आणि माजिद हुसेन सोबत एनसीईआरटी केलेलं आहे, मोर दॅन सफिशियंट आहे इंग्लिश वाचणाऱ्यांसाठी. मराठीमध्ये माजिद हुसेन पण आहे, एबी सौदी पण आहे, दोन्ही कव्हर करू शकतो. त्यानंतर पॉलिटीबद्दल लक्ष्मीकांतचे 2 पुस्तकं आहेत. इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यघटना आणि गव्हर्नन्स, हे दोन्ही पुस्तकं एम लक्ष्मीकांतचे आहेत. एक संदर्भ म्हणून दोन्ही पुस्तकं असावेत. क्लास केल्या नोट्स आहे, विशेष गरज पडणार नाही किंवा रिव्हिजन म्हणून वापरला तर याला चालू शकतं, पण हे दोन्ही पुस्तकं असायला हवी. गव्हर्नन्स वरच लिहिलं मी, त्यामुळे आता इथं रिपीट लिहायची गरज नाही. इकॉनॉमीसाठी आत्ता जे इंग्लिश मधले पुस्तकं आहेत, दत्त सुंदरम हे मेन्सला रायटिंगला कम्प्लिशन देत नाही. उमा कपिला हे आता बरंच डेड मटेरियल झाल्यासारखं झालेलं आहे. त्यासोबत बाकी जी पुस्तकं आहेत ते आता नव्याने त्याचं बऱ्यापैकी उपयुक्त घटक येईल यावर मी विचार करतोय. पण आता तरी पुस्तक मराठीमधून लिहिण्यासाठी एक बेसिक इकॉनॉमिकल कव्हर व्हावं याप्रमाणे आपण किरण देसले सरांचं पुस्तक हरकत नाही वापरायला आहे. किरण देसले सरांचं भाग 1 भाग 2 प्रीचं सगळं कव्हर होईल. मेन्सला थोडंसं ऍडव्हान्टेज लेवलवरती काम करावं लागेल, पण काहीच नाही काय करू तर हे करा. पण डबल पुन्हा रंजन कोळबे सरांचं पुस्तक किंवा अजून काही पुस्तक नका करू, कारण 2-4 टॉपिक वेगळे सापडतात, तेवढे त्या कुण्या पुस्तकातून कव्हर करता येतात. पण एकाच विषयावर डबल 3 काही साहित्य करत बसणं परवडेबल नाही. अप्लाइड इकॉनॉमीचे बरेच प्रश्न डिफरंट आहेत आणि इकॉनॉमीचा जो मेन्सचा सिलेबस आहे तो मेन्सचा सिलेबस या दोन्ही पुस्तकात हार्डली 40-50% कव्हर होतो. बाकीचा 50% सिलेबस या दोन्ही पुस्तकात पण नाही. त्यामुळे मग ते आपल्याला पुढे कव्हर करता येईल. त्या लेक्चरमध्ये, बॅचमध्ये, नोट्समध्ये ते मी कव्हर करून देईन. पण मी एखादं पुस्तक वाचू कुठलं तरी वाचा. आणि इंग्लिशमध्ये जे तयारी करतायत त्यांनी इंग्लिशमध्ये ऑलरेडी जे इकॉनॉमीचे पुस्तकं युपीएससीला आहेत ते वापरू शकता. जे दत्त सुंदरमचं पण आहे किंवा अजून एक पुस्तक इंडियन इकॉनॉमीचं रमेश सिंगचं आहे, ते एक पुस्तक कोणते वापरा. रमेश सिंग मॅक्झिमम विद्यार्थी वापरताना दिसतात, पण एकच पुस्तक वापरा इंग्लिशमध्ये. रमेश सिंगचं मराठीमध्ये पण आहे, पण बऱ्याच मराठीमध्ये चुका असल्यामुळे ते मराठीमध्ये विद्यार्थी फॉलो करत नाहीत. मराठीमध्ये हेच पुस्तक बेस्ट आहे, कम्प्लीट नाही पण सध्या बेस्ट आहे, तेच वापरा. त्यानंतर एन्व्हायरमेंटसाठी मराठीमध्ये आपण पुस्तक यूज करू शकतो, ते म्हणजे तुषार घोरपडे सरांचं. पण हे कधी वापरावं जर वरचं सगळं व्यवस्थित चाललंय, होतंय, वेळ मिळतोय तर. अदरवाईज पर्यावरण बऱ्यापैकी तर एबी सौदीच्या भूगोलाच्या पुस्तकात जेवढा आवश्यक आहे मेन्सला तो बऱ्यापैकी पाठ कव्हर होऊन जातो. हा जनरली प्रीच्या वेळेस केला तरी चालू शकतं, आता सेपरेटची गरज नाही. मग आता ह्याप्रमाणे तुमचं मेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं पुस्तकांची यादी, ज्याच्यामध्ये पेपर 1, 2, 3 कम्प्लीट होतो. आता हे टास्क आहे मी फिनिश कसं करू पुढच्या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये. तर ह्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागणार आहे. क्लासचा वेळ आणि अभ्यासाचा वेळ याप्रमाणे डिव्हिजन करणं एक्सपेक्टेड आहे. आता हे डिव्हिजन कसे करायचे त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला शेड्यूल सांगतोय, याप्रमाणे आपण त्याच्याबद्दलचं प्लॅनिंग करू शकतो. एक जे आता हे झालं विषयाची यादी,
विषयानुसार पुढे काय काय कसं करायचंय त्याच्याबद्दलचं प्लॅनिंग. आता हे 15 फेब्रुवारी पासून एप्रिल पर्यंत 30 एप्रिल पर्यंत हा वेळ आहे आपल्याकडे 2.5 महिन्याचा, म्हणजे हे आहेत 75 दिवस. आणि या 75 दिवसामध्ये तुम्हाला फिनिश करावं लागेल स्टेट बोर्ड एनसीईआरटी ऑल. आणि त्याचं शेड्यूल काय असेल ते आता मी पुढच्या लेक्चर पासून डिटेलमध्ये सांगणार आहे. आत्ता त्या शेड्यूलचा पार्ट सांगतो हे की पुढच्या 2.5 महिन्यात तुमचं हे जे आता इथून मी तुम्हाला ऑलरेडी जे आता सांगितलेल्या शेड्यूलमध्ये टार्गेट काय दिलंय, दररोज आपला वेळ गेलाय 3 तास. कशासाठी गेलाय? ऑप्शनल साठी. ऑप्शनल किती तास करतोय आपण? दररोज 3 तास. हे दिवसभराच्या अभ्यासातला 3 तास फिक्स केलेला आहे. त्यासोबत आता हे 3 तास पुढे चालणार आहे 4-5 महिन्यापर्यंत. पण 30 एप्रिल पर्यंत डेडलाईन ठेवून आपल्याला संपवायचं आहे स्टेट बोर्ड. हे आता मी आज सांगतोय म्हणजे काम संपलं असं नाही. मी हे दररोज याच्यावर बरंच काही बोलणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा तुम्हाला मी भेटेल तेव्हा यातलं कसं झालंय, किती झालंय, होतंय की नाही ह्याबद्दलही विचारणार आहे. अडीच महिन्यापर्यंत स्टेट बोर्ड एनसीईआरटी आपला फिनिश करायचं आहे. आणि स्टेट बोर्ड व एनसीईआरटीला वेळ द्यावा लागेल इथं 1.5 आवर म्हणजे 90 मिनिटं, आणि इकडे द्यावा लागेल दररोज 2 तास. हे रायटिंग करायचं आहे म्हणून वाचणं गरजेचं आहे. वेळ कधी पण काढा, कसा पण काढा. जेवढे एनसीईआरटी जेवढे स्टेट बोर्ड आहेत त्यातले 1-2 मागे राहतील, राहू द्या. 10वी पर्यंतच्या पुस्तकाला विशेष वेळ नाही लागत, 11-12च्या पुस्तकाला वेळ लागतो. एनसीईआरटीला पण स्टेट बोर्डला पण डोक्यात एवढं पिक्चर राहू द्या, 30 एप्रिल पर्यंत एक रिडिंग माझं झालं पाहिजे. ते कसं करायचं फिनिश हे मी आता तुम्हाला दर आठवड्याला, आता आज मी सगळं सांगतोय पण उद्या रविवारी संध्याकाळपर्यंत ह्याचं समरी केलेलं एक व्हिडिओ येईल. समरी केलेला म्हणजे आता मी सांगितलं इथं दररोज करायचं हे स्टेट बोर्ड, तर आता मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेल हे स्टेट बोर्ड कोणत्या विषयाचे आणि एनसीईआरटी कोणत्या विषयाचे, पुढच्या आठवड्याभरात कोणते संपवावे, किती पानं व्हावेत. मग आता तुमच्याला मी ऑलरेडी पुस्तकाची यादी दिली आहे, तुमच्याकडे ते पुस्तक असणं अपेक्षित आहे. मग आता उद्या मी याचा एक व्हिडिओ टाकलेला असेल, त्याच्यात मी सांगेल की तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास हे साधारण या आठवड्यात त्याचे 50-60 पानं झाले पाहिजे. स्टेट बोर्ड 10वी पर्यंतचे इतिहास संपले पाहिजे. मग आता हे मी सांगेल पुढच्या शनिवारपर्यंत काय झालं पाहिजे. मग आता तुम्ही तुमच्या दररोजचा 1.5 तासाचा वेळ कधी वापरा आणि ते शनिवारपर्यंत तेवढं ते 10वी पर्यंतचा इतिहास आणि इकडे प्राचीन भारताचा इतिहास यांसाठी म्हटला हा किती झाला पाहिजे हे सांगितलेलं असेल. मग याप्रमाणे पुढच्या आठवड्यात सांगेल प्राचीन भारताचा इतिहास, समजा एक 300 पानाचं पुस्तक आहे तर त्यातले 60 पानं आपण मागच्या आठवड्यात संपले होते, पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्या पुढचे 60 पानं करा आणि 11वी-12वीचं इतिहास संपवा स्टेट बोर्ड. हे 2 सांगेल. असं मी दर आठवड्याला पुढे सांगत राहील. हे तर तुम्हाला मी पूर्ण 2-4 महिन्यात काय करणार आहोत ते पिक्चर क्लिअर करतोय आणि मला तुमचे काही डाऊट आणि इश्यूज पण ऐकायचे आहेत, जे अजून याला काम करताना कसं करू, काय मर्यादा आहेत, कशाप्रमाणे काम केलं तर ते पूर्ण होईल याच्याबद्दलचं एक एक्झिक्युटिव्ह डिटेलमध्ये सांगणार आहे. आज सगळंच सांगून सगळंच काही फिनिश होणार नाही. आज फक्त इमिडिएटली पुढच्या आठवड्यात काय करता येईल आणि हे करताना पुढच्या 3-4 महिन्यात माझं काय काम फिनिश होईल हे तुम्हाला पिक्चरही कळावं आणि आठवड्यात लगेच काय करावं सुरुवात, हे दोन्ही गोष्टी करण्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. आता हे 2 तास, हे 1.5 तास, इथले आपण 3 तास केलेले आहेत. हे एकूण झाले 6.5 तास अभ्यासाचा वेळ, 6.5 तास. आता आपल्याकडे वेळ आहे अभ्यासाचा बाकीचा वेळ. दररोज इथं आपण स्टेट बोर्ड केले, स्टेट बोर्ड 1.5 आवर. एनसीईआरटी केले आपण 2 तास.
हे झाले आपले 6.5 तास. आता जे विषय प्रिपेअर करायचे आहेत तुलनेनं थोडस कन्फ्युजन आहे, थोडस हेवी आहे, थोडस वाईड लेवलवरती बघावं लागतंय. म्हणून मी पेपर 1ला थोडस आत्ता 1-1.5 महिन्यासाठी बाजूला ठेवतोय पेपर 1ला. त्याचे 2-3 कारण आहेत. एक कारण आहे, एक तर पेपर 1 मध्ये खूप मटेरियल आहे, खूप विषयात विषय आहेत, इतिहास भारताचा, महाराष्ट्राचा, जगाचा, त्यात प्राचीन मध्ययुगीन. म्हणून दुसरी गोष्ट, मी स्वतः खुद घेतोय पेपर 2 पेपर 3, त्यामुळे मला तुमच्याकडून करून घेणं, तुम्हाला गोल देणं, त्याच्यावर काही गोष्टी काम करायला लावणं हे सोपं जाईल आणि इमिडिएटली टार्गेट पण पूर्ण होईल. म्हणून आता मी पेपर 2 घेतोय, पेपर 2 स्टडीला, आपल्या अभ्यासा स्टडीमध्ये. आणि पेपर 2 जो आहे याच्यात आपण काय करतोय, याच्यात एक आपण करतोय क्लास नोट्स जे तुम्हाला दिलेले आहेत. पॉलिटीची बॅच झाली आहे त्यांची, ज्यांनी पॉलिटीची बॅच केली नाही त्यांनी एम लक्ष्मीकांत, ज्यांनी करणार आहेत पुढे त्यांनी क्लास नोट्स करावं, ज्यांनी सगळं करून झालंय आता लक्ष्मीकांत करावं, क्लास करून झालेत क्लास नोट्स करावं, कशातूनही करा, काही पण करा, पण पेपर 2 करा. आणि पेपर 2ला दररोज इथं तुम्हाला 2.5 तास वेळ द्यायचा आहे. 2.5 तास, हे 6.5 तास आहेत, 7, 8, 9 तास, हे 9 तासाचं प्रिपरेशन यामध्ये होईल. 2.5 तास याला वेळ द्यायचा अभ्यासाला, कोर अभ्यास, राज्यघटना. आणि हे 2.5 तासाप्रमाणे मी एकच आठवडा जाणार आहे. हे 9 तास अभ्यासाचा शेड्यूल आहे आणि एकच आठवड्यापर्यंत. नेक्स्ट वीक मध्ये मला असं वाटलं की यापेक्षा अजून जास्त अभ्यास होऊ शकतोय, अजून काही आपल्याला काम करता येतं, अजून काही वेळ आहे, तर मी याच्यामध्ये अजून एक प्लस जीएसचा संदर्भ अभ्यासाला घेईन. आणि यासोबत इथलं टाइम टेबल अपडेट होत जाईल पुढे. कसं होईल, आता हे चालणार आहे पुढे एप्रिल एंडिंग पर्यंत. वीकली काय काय होणार आहे, कसं होणार आहे, 2.5 महिने मिळतात, तर हे मजबूत प्रिपेअर्ड होऊन जाईल. त्याच्या अगोदर होऊन जाईल, पण 3-4 विषय आहेत, कदाचित त्याला काही थोडंसं लवकर पण कव्हर अप करता येईल. आणि पण दिला वेळ किती, 1.5 तास, त्यामुळे हे 2.5 महिने चाललं तरी टेन्शन नाही. आणि ह्याला कोर टाइम ठेवा कुठला तरी. कोर टाइम म्हणजे खूप असा बोरिंग टाइम, खूप असा रफ टाइम, ज्यामध्ये मी कधीही घेऊन वाचू शकतो. आणि जे वाचाल ना तेव्हा एक छोटस रफ कागद बाजूला ठेवा, कारण हे पुन्हा स्टेट बोर्ड वाचायचे नाही आहे. वाचता वाचताच त्याच्यात जे काही फॅक्ट सापडतील, एखादी कन्सेप्ट लिहिण्यासारखी वाटली, बाजूला स्पीड मध्ये खराब रफ अक्षरामध्ये लिहा आणि त्या 2 पानात ते 10वी 11वीचे जे पुस्तक आहेत बाजूला टाकून द्या, 2-4 पानं बाजूला ठेवा. असं करत करत जा, एप्रिल पर्यंत हे दोन्ही संपेल. मग तेव्हा तुमच्याकडे 50 पानांची स्टेट बोर्ड एनसीईआरटीचे नोट्स राहतील एप्रिल पर्यंत. एप्रिल पर्यंत इकडे आपलं ऑप्शनल चालू आहे, तो हाफ ऑप्शनल संपलेला असेल. तुमचा जे असेल ते पीएसआर असेल ते आपलं आपलं क्लासमध्ये याप्रमाणे संपेल. तुम्हाला अभ्यासासाठी वेळ हा काढायचा आहे 2 तास आणि हा काढायचा आहे 2.5 तास. आणि आता हे बघताना बघितलं तर कुठं शेड्यूल आहे, काही विषय शेड्यूलच नाही आहे. हे तर 3 तास लेक्चर मध्ये चाललेत, ज्यांचं लेक्चर चाललंय त्यांचं, ज्यांचा घरी सेल्फ स्टडी करायचं ते घरी सेल्फ स्टडी करतील. इकडे हे मात्र बघताना दिसतंय, ठीक आहे ना, 1.5 तास तर आहे, पण हे काय होतं, आज 1-2 दिवस होतं, 2-4 दिवस होतं, नंतर काय होत नाही. पण हे कम्प्लीट करायचं, हे ठासून भरलं पाहिजे, मग देन टास्क येतो. आणि आपण बघितलंय मागच्या 2-4 महिन्यात आपण हे स्टेट बोर्ड करायचं ठरवलंय, पण नाही झालेलं आहे. काही झालेत, काही झालेच नाहीत. काही येतात समजलंय, काही करू आपण समजलंय, पण ते झाले नाही ते सत्य आहे. आणि जर झालं नाही तर त्याचा अर्थ मी मगाशी लेक्चर स्टार्ट झाला तेव्हा बोललो होतो, तोच अर्थ निघतो. 100 रुपयात पण गेले 5 दिवसात काही खाल्लो नाही, मग काय 6व्या दिवशी मरणारच आहे. मग 100 रुपये ठेवून का उपयोग आहे. मग माझ्याकडे नॉलेज होतं, माझ्याकडे गायडन्स होतं, माझी तयारी करायची इच्छा होती, मला पास व्हायचं होतं, पण काय झालं, तेवढं जरा अभ्यासच नाही झाला. अहो पण मदरबोर्डच हरवला तुम्ही आहे, अभ्यासच नाही केला, मग रिव्हिजन कसं होईल. मग 2 गोष्टी झाल्याच नाही तर तुमचं विजन काय होतं, स्वप्न काय होती, इच्छा काय होती, शून्य व्हॅल्यू आहे. तसं हे करणं गरजेचं आहे. ह्याला तुम्ही जसं की आता हा 1.5 तास अगदी तुम्ही संध्याकाळचा 10-11 नंतर बोरिंग चाललाय, आता झोप येते, थकलोय असं वाटतंय, तेव्हा 1.5 तासात फास्ट स्पीड न वाचून काढा, कारण इथं डोकं नाही लावावं लागत खूप जास्त.
किंवा खूप जास्त कन्सेप्ट समजून घ्यायला ताण येतोय असं होत नाही. वापरा, संपवा. आणि हे 2 तास आहेत ना, हे 2 तास तुम्ही संध्याकाळी 7 नंतर वाटलं की थोडस चाललंय म्हणून चाललंय, किंवा 8 8:30 नंतर जेवणानंतर काही करावंसं वाटत नाही, मग जेवणानंतर 3.5 तास हे रात्री 11 पर्यंत फिनिश करून टाका. पण हे जे 2.5 तास आहेत ना, ज्यांची बॅच झाले त्यांनी, किंवा आता ज्यांची बॅच झाली नाही ते सेल्फ स्टडी करत आहेत त्यांनी लक्ष्मीकांतला दररोज 2.5 तास द्या किंवा क्लास नोट्स करा. पण मी आता जे नेक्स्ट आणखी एक छोटासा व्हिडिओ 10 मिनिटाचा टाकतो, सोमवार ते शनिवार काय करायचंय त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं असेल कोणते स्टेट बोर्ड सुरू करा या आठवड्यात, कोणते एनसीआरटी सुरू करा या आठवड्यात, आणि त्या एनसीआरटी मधले कोणते संपले पाहिजे, स्टेट बोर्ड कोणते संपले पाहिजे, त्यासोबत पॉलिटिक्सचे टॉपिक मी सांगितले असेल. मग क्लास केला तर क्लासनुसार आणि पुस्तकात करता तर पुस्तकानुसार, काही कशातूनही करा, पण मी तुम्हाला टॉपिक सांगितले असतील आणि सोमवार ते शनिवार ते टॉपिक संपले पाहिजे. आणि मी काल परवा बोललो होतो एक की आपण हे सगळं तर करणार आहोत, पण त्यासोबत एक रायटिंग बद्दलही आपण काम करायचा विचार करतोय की ओनली रायटिंग स्किल आणि रायटिंग बद्दलचा पार्ट, कॉम्प्रेहेन्सिव्ह पूर्ण पेपर बद्दल आपण लिहायचाही विचार करतोय. तर त्याच्याबद्दल मार्च एप्रिल पासून आपण लिहिण्याबद्दलचा टार्गेटेड काम काय कसं करायचंय त्याच्याबद्दल चर्चा करू. पण अगोदर अभ्यास तर झाला पाहिजे, वाचून तर झाला पाहिजे, आहे त्या वेळात ते रिडिंग तर झालं पाहिजे. भले मार्च पासून किंवा एप्रिल पासून मी लिहायला बसतोय, पण लिहू काय यासाठी माझं गन लोडच केला गेला नाही, दारू गोळाच आपल्याकडे कलेक्टेड नाही, मग आपण फायरिंग कसं करणार आहोत. म्हणून मार्च पर्यंत किमान रिडिंग संपलेला असेल. आणि आत्ता इमिडिएटली एकच जीएस मी इथे घेतोय अभ्यासाला सेल्फ स्टडी मध्ये, इथपर्यंत पण आपले 9 तास होत आहेत. आता त्यात तुमच्यापैकी कोणाचे काही ऑनलाईन क्लास चालू असतील, काही ऑफलाईन क्लास चालू असतील, अजून कोणत्या विषयाचा, तर अजून 1-2 तास वेळ जाणारच आहे. त्यामुळे इथं मी अजून काही विषय इनपुट ऍड करणं हे झेपणारं नाहीये. आणि जे काही आहे त्याच्यात इथं आपलं हे GS2 जो आहे तो पुढच्या महिना 1.5 महिन्यापर्यंत हा विषय संपलेला असेल. याच्यामध्ये आपण घेणार पुन्हा GS3 इकॉनॉमिक्स. म्हणजे समजा आपण गृहीत धरू की आता 15 दिवस फेब्रुवारीचे आहेत आणि मार्च पूर्ण महिना, हे 45 दिवसामध्ये मी पॉलिटी संपवलेला असेल. आता उदाहरण म्हणून सांगतोय, ह्यांची पॉलिटीची बॅच झाली नाही, ह्यांना राज्यघटना काय माहिती नाही, तर यांनी पुढच्या 45 दिवसात राज्यघटनेचा अभ्यास लक्ष्मीकांत मधून कव्हर करणार आहेत, याप्रमाणे माझं शेड्यूल असेल. यांची बॅच झाली आहे, त्यांना इझिली कव्हर होईल. यांचा बॅच पण झाला, यांचा रिव्हिजन पण झालेला आहे, अजून फास्ट कव्हर होईल. मग फास्ट कव्हर होत असेल तर बाकी विषयाला थोडा वेळ देऊ शकता, इकडे वेळ वाढवू शकता. इकडे धावपळ होत असेल, थोडस कोर हार्डकोर जरा हेवी होत असेल, इकडे थोडा वेळ वाढवा आणि ह्याला बेस्ट करा, जर इकडे टाइम राहत असेल असं वाटलं तर. पण आता इमिडिएटली या पुढच्या आठवडाभरामध्ये याप्रमाणे आपला अभ्यास होणं गरजेचं आहे. मग आता मी GS2 घेतलाय, मग तुमच्या मनात असं वाटेल की अरे मन इतिहास मागे राहायला लागलाय. राहतं, कधीपर्यंत राहतं मागे, मार्च पर्यंत राहतं. आणि गेल्या 4 महिन्यात आपलं बरंच मागे राहिलेलं आहे. मग आता अजून आपण विचार नाही केला तर अजून बऱ्याच गोष्टी मागे राहतील. म्हणून आता त्याची चिंता नका करू. आता काय चिंता करा, काय काय होतंय किंवा काय काय करू शकतो याची चिंता करा. मग होतंय काय काय, ऑल स्टेट बोर्ड यांसाठी होत आहेत, एक ऑप्शनल चाललाय, एक इकडे GS कम्प्लीट होतोय मार्च एंडिंग पर्यंत. मग मार्च एंडिंग नंतर मी घेईल पुढे एप्रिल मध्ये 1 महिना इकॉनॉमिक्स अभ्यास करून घेण्यासाठी. मग कदाचित त्याच वेळेला तुमचं इकॉनॉमीचा क्लास चालू आहे, इकॉनॉमी करताय, क्लासमध्ये होईल. आता समजा तुमची पॉलिटीची बॅच चालू आहे आणि तुम्ही पॉलिटिक्स करत आहात, क्लास सोबत तेच करा. म्हणजे ज्यांचं GS2 ची पॉलिटीची बॅच चालू आहे ते क्लासमध्ये GS2 ची पॉलिटी करतील. घरी जाऊन सेल्फ स्टडीची वेगळी गरज नाही, अर्धा तास रिव्हिजनला द्या. 2.5 तास मी बोललो इथं हे अभ्यासाचा आणि इथं अर्धा तास रिव्हिजनचा, तेवढाच वेळ द्या, वेळ काढू नका याला सेपरेट. मग तुम्ही आता पॉलिटीची पण बॅच करताय, इथं ऑप्शनलची पण बॅच करताय, कदाचित इतिहासची पण बॅच चालू आहे. जी बॅच चालू आहे त्याला अभ्यासाच्या 9 तासाच्या शेड्यूल मध्ये काउंटिंग नका करू, म्हणजे इन्क्लुडिंग आहे तो. मग समजा 2 तास मी इतिहास करतोय, 2 तास राज्यघटनेची बॅच करतोय, 4 तास गेले. ऑप्शनलची बॅच करतोय, 3 तास गेले. 4 आणि 3 7 तास गेले. मग आता अभ्यासाला वेळ आहे स्टेट बोर्डला एनसीआरटीला तेच करायचं. झाले की 9 तास. एकूणच क्लास सहित आपण टाइम इन्क्लूड करतोय, क्लास शिवाय नाही आहे. क्लास शिवाय एवढा वेळ मिळतच नाही आहे. आणि क्लास करतोय म्हणजे आपण अभ्यासच करतोय. क्लासमध्ये ऐकतोय, घरी आपण सेल्फ स्टडी करतो ते वाचतो, क्लासमध्ये शिकवतो ते आपण ऐकतोय. पण फक्त ते फ्रुटफुल व्हावं, आउटकम मिळतंय असं व्हावं, यासाठी काय करणार आपण, रिव्हिजन. जे काही करू
त्याच्यावर रिव्हिजन, अर्धा तास रिव्हिजन. ज्या विषयाची बॅच कराल त्याचं रिव्हिजन करा. मग तुम्ही भूगोलाची बॅच करताय, भूगोलाची बॅच करायचा म्हणजे 2 तास अभ्यासच करत आहात, गरजून अर्धा तास फक्त रिव्हिजन करा. जे विषय करताय त्याप्रमाणे हे असंच फॉलोअप करणे आहे. पण काही पण करायचंय आपल्याला 30 एप्रिल पर्यंत एनसीईआरटी स्टेट बोर्ड संपवायचं आहे. इकडला ऑप्शनलचा हाफ पार्ट संपेल, इकडलं GS2 संपलेला असेल आणि सॉरी मार्च पर्यंत, हे मार्च पर्यंत संपेल, हे मार्च पर्यंत एक पार्ट संपेल, इकडे हे सगळं एप्रिल पर्यंत संपेल आणि एप्रिल मध्ये इकॉनॉमिक्स येईल, मे आणि जून मध्ये इतिहास भूगोल घेऊ. विषय सगळे GSA संपतील, संदर्भ संपतील, स्टेट बोर्ड एनसीईआरटी संपतील आणि त्या दिवशी ज्याचा अभ्यास करतोय त्याचा अर्धा तास रिव्हिजन करतोय. आणि दर रविवारी 2-3 तास आठवड्यात जे केलंय त्याचं रिव्हिजन पण आहे. कारण रविवारी अभ्यास नाही आहे, रविवारी अभ्यासाचं टार्गेट नाही आहे. रविवारी काय असणार आहे, जनरली एकतर एसएचा लेक्चर आणि 2-3 तास जे आठवड्यात केलंय, ज्या विषयाला मला रिव्हिजनची खरंच खूप कोर गरज आहे असं वाटतंय त्याचं 2-3 तास रिव्हिजन. पण रविवारी कुठल्याही परिस्थितीत आपल्याला 5 ते 6 तास काम करायचं आहे. आपल्याला रविवारीची सुट्टी घेण्याचा ऑप्शन नाहीये. आपण अजून प्रायव्हेटमध्ये आहोत, आपल्याला वेळ कमी पडतो, सरकारी लोकांना सुट्टी घेण्याचा ऑप्शन आहे, आपल्याकडे आरामाचा ऑप्शन नाही. पण शेवटी आपण माणूस आहोत, ब्रेक लागतोच. म्हणून 6 तास काम करून राहिलेला दिवस जो आहे तो पूर्णपणे टाइमपाससाठी वापरा. बाकी काही कामं करा, ब्रेक घ्या, काही पण करा, पण 4-5 तास तुम्हाला आठवड्यात जे काही केलंय त्याचं रिव्हिजन आणि एसएचं लेक्चर याप्रमाणे त्याच्यावर आपल्याला काम करणं एक्सपेक्टेड आहे. पण यामध्ये तुम्हाला असं हेवी असं कुठलंही बर्डन दिलेलं नाही, विषयाचा ताण नाही आणि जे काही करायचंय ते गोल सांगितलाय. जून पर्यंत आपण ह्या टार्गेट प्रमाणे आपलं मेन्सचे पेपर 1, 2, 3 जे मी मगाशी बोललो होतो, पेपर 1, 2, 3 फिनिश होईल. आता मी पेपर घेतला 2, ज्याप्रमाणे पेपर 2 मधला हा सगळा पार्ट आपला मार्च पर्यंत फिनिश होईल. तुमच्यापैकी बरेच जणांचे क्लास झालेत, अजून लवकर होईल. क्लास झाला आणि आता सुरू करतोय तर लक्ष्मीकांतची दोन्ही पुस्तकाच्या माध्यमातून पुढे 45 डेज मध्ये टॉपिक मी सांगेल त्याप्रमाणे आपला अभ्यास मार्च एंडिंग पर्यंत कव्हर करायचा आहे. नाही सर आता मला असं वाटतं वेळ कमी पडतोय, मी कसं करू? करावं लागेल, थोडंसं वेळ बसावं लागेल, थोडंसं मन लावून वाचावं लागेल, कॉन्सन्ट्रेट करून करावं लागेल, होतं करावं लागेल, करता येतं, वेळ तेवढा पुरेसा आहे. 45 डेज पुढे आपल्याला याप्रमाणे पॉलिटीचा अभ्यास करता येईल. एप्रिल, मे, जून पुढे 3 महिन्यात त्याच्यामध्ये मी इथला इतिहास, भूगोल, इथला इकॉनॉमिक्स हे तिन्ही पार्ट कव्हर करत असेल. आता पुढच्या अजून 10-15 दिवसानंतर थोडंसं इकडे ज्या गोष्टी स्टेट बोर्ड संपत आल्यात असं मला वाटलं तुमच्याकडे विचारून, कारण मी 10-15 दिवसांचा विचारेल, दर शनिवारी आपण भेटणारच आहोत. मग इथे तुमचे बऱ्यापैकी स्टेट बोर्ड संपत आलेत असं मला समजलं, इथे बऱ्यापैकी स्टेट बोर्ड संपत आलेले आहेत, इथे वेळ लागणार नाही पुढे. मग जर असं मला वाटलं की पुढच्या 20-25 दिवसातच स्टेट बोर्ड संपलंय तर इथे आपण इमिडिएटली इकॉनॉमी सुरू करणार किंवा इतिहास सुरू करणार. कारण हे काही मी ठरवून टाकलं आता बस डोळे बंद करून निघायचं जून पर्यंत असं नाहीये. आपण मूल्यांकन आहे तुमचं, ऑनलाईन विद्यार्थी जे ऐकतात त्यांचंही, ऑफलाईन जे ऐकतात त्यांचंही, जसं टार्गेट फिनिश होईल त्याप्रमाणे याच्यामध्ये इनपुट सब्जेक्ट घटक पुढे ऍड होत जातील. पण मेन्सचे जे घटक आहेत पेपर 1, 2, 3 आपला कंप्लीट झालेला असेल जूनला आणि त्याच्या सहित ऑप्शनलचा पेपर 1 संपला असेल, एक पेपर संपला असेल आणि एसे संपला असेल. जे मी मगाशी बोललो त्याप्रमाणे 1250 मार्काचं टार्गेट आपलं कंप्लीट झालेलं असेल जून एंडिंगला. आणि यासाठी आपण जे टार्गेट बोललोय 9 ते 9.5 तास आपण कोर अभ्यास करतोय. आता याच्यामध्ये काही गोष्टी आहेत अशा, जसं की मी न्यूजपेपर वाचतो, त्याला वेळ कधी काढू? ह्याला सोडून, आता मी जे बोललोय ते सोडून मी अर्धा 1 तास एखादा पेपर लिहितो, रोज टेस्टचा पेपर लिहितो, ह्याला सोडून. कारण तुम्ही काही एवढाच वेळ करत नाहीये, कधी अजून 2 तास, 1 तास, कधी कधी जसा वेळ मिळतोय तसं काढतोय. इथे मी तुम्हाला अभ्यासाला वेळच किती दिलाय, एक GS2चा आणि स्टेट बोर्ड एनसीईआरटीचा. पण हे होत नाही, हे कम्प्लीट होत नाहीत, ह्याला वेळ कुणीच देत नाही. हे खूप मोठी चूक आहे, म्हणून मी त्याला टाइम डिसाईड करून टाकलेला आहे आणि हे टाइम आत्ताच लागणार आहे. एप्रिल पासून आपल्याला खूप वेळ मिळणार आहे, कारण एप्रिल पासून पुढे
एनसीईआरटी स्टेट बोर्ड राहणार नाही, कारण तेव्हा त्या पुस्तकाचं पण रिव्हिजन नाहीये, कारण स्टेट बोर्ड एनसीईआरटीचे शॉर्ट नोट तुमच्या हातात आहेत, तुम्ही साईड बाय साईड लिहिलेले, त्यामुळे ते पुस्तकं एप्रिल पासून वाचायचेच नाहीत. मग तिथे 3.5 तास वाढणार आहेत आपले एप्रिल पासून. मग 3.5 तास स्टेट बोर्ड एनसीईआरटीचे आपण यूज करू पुढे इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, ज्योग्राफीसाठी. म्हणून मग पुढे आपल्याला काही करंट एक्स्ट्रा वाचायचं आहे, काही मेन्सचा पार्ट अजून जास्त कव्हर करायचा आहे, करायला वेळ मिळेल. आणि आताही मी पुढे अजून गोष्टी इनपुट वाढवेल, पण हे अगोदर आठवड्यात तुमचं काम किती कसं फिनिश होतंय, आपला अभ्यास कसा कम्प्लीट होतोय, त्यावर हे सगळं डिपेंड असेल. म्हणून आपण आता 1 आठवड्यात पहिला हे 9 तासाचं मिशन, रिअल बघितलं तर 9 तास आहेत, पण फॅक्ट बघितली त्याच्यात मी अर्धा वेळ तर तुमचा मी क्लासमधला कन्सिडर केलेला आहे. म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडीसाठी अभ्यासाला बसलेला वेळ नाहीच आहे. त्यामुळे हे करणं कुठल्याही प्रकारे मला वाटत नाही चॅलेंजेबल आहे. पण चॅलेंजेबल आहे काय, आज स्टेट बोर्ड वाचलो 1.5 तास, उद्या मी 1.5 तास स्टेट बोर्ड वाचेल की नाही, हा मोठा टास्क आहे. कारण ते होत नाही अनेक वेळेला. आज मी 2 तास यांसाठी वाचलेत, उद्या मी वाचेल की नाही याची गॅरंटी नाही आहे, पण ते करावं लागेल. आणि दर आठवड्याला मी याबद्दल डिस्कस करतोय, विचारतोय. याप्रमाणे आपण त्याच्यावर काम करू आणि चर्चा करत त्याच्यावर पुढे जाऊ. इथपर्यंत तुम्हाला मी कोणते विषय, मेन्सचे कसे, प्रीचे कसे, हे सगळं सांगितलंय. आणि जेवढं मी जूनपर्यंत मेन्सचं करून घेतोय त्याच्यात फक्त आणि फक्त प्रीचे 2 विषय राहत आहेत. एक सायन्स, जनरल सायन्स, आणि एक करंट अफेअर्स. करंट पण बऱ्यापैकी आपण वाचणारच आहोत, पुढे वाचतोच आपण न्यूजपेपर किंवा मॅगझिन काही, पण तरी आपण विचार केला की नाही झालंच नाही काही आहे, स्पेशल नाहीच केला, तर प्रीचं 2च विषय राहतात. आणि सीसॅटला तर आपण तेव्हाच बघतो असे तो क्वालिफाईड आहे, त्यामुळे प्रीची चिंता राहणार नाही. आणि मेन्सचं 1250 तयारी होते, 1750 पैकी 1250 मेन्सची तयारी झाली असेल तर मग आपण मेन्सलाही कुठे कमी पडणार नाही. आणि जे कमी असेल ते प्री नंतर प्रिपरेशन कंप्लीट करायला ऑप्शन असेल. याप्रमाणे आपण त्याच्याबद्दलचा पार्ट कव्हर करू. हा त्याचा एक मिशन ऑब्जेक्टिव्ह आपल्याला याप्रमाणे करता यावा, हा त्याचा हेतू आहे. इथपर्यंत तुम्हाला अजून काय चॅलेंजेस वाटतात, टास्क वाटतात, काय लिमिटेशन येतात असं वाटतंय, काय अडचणी येत आहेत, जे डिस्क्रिप्टिव्ह प्रिपेअर करताना मी सांगितलेल्या शेड्यूल प्रमाणे अजून काय तुम्हाला शंका असतील किंवा पुढे काय करायचं त्याच्याबद्दल डाऊट असेल तर तो विचारा. इथं जे प्लान आहे तुम्ही सगळा क्लिअर केलाय, कोणते विषय कसे, कधी, कशापर्यंत, कशामधून करायचे, कशा प्रकारे करायचं आहे, काय काय करायचंय, सगळं टू झेड सांगून झालेलं आहे. पण तरी याच्यामध्ये अजून काही इम्प्लिमेंट करताना तुमचे वैयक्तिक काही प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल वेगळे लिमिटेशन राहू शकतात, तर ते सांगा. डेली दिवसाचं नियोजन करून द्या सर, कोणत्या दिवशी काय करायचं त्याचा उद्या व्हिडिओ मी टाकतोय. आता इथे आठवड्याचं नियोजन दिलेलं आहे, महिन्याचं पण दिलेलं आहे, आठवड्याचं पण दिलेलं आहे. पण या आठवड्यात काय करायचंय त्याचा उद्या शॉर्ट व्हिडिओ येईल 10 मिनिटाचा, ते ऐका. त्याच्यामध्ये सगळे विषय क्लिअर होतील, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे आणि आठवड्यात त्याचे कोणते टॉपिक करायचे आहेत, कोणत्या पुस्तकातून करायचे आहेत, तेही कव्हर होईल. सर ऑप्शनल PSIR पॉलिटी बॅच वेगळी लावायची गरज आहे का? गरज नाही आहे. PSIR घेतलेला आहे, पॉलिटी पेपर 2 आपोआप होतो. येस, पेपर 3 इकॉनॉमिक्सचा मी घेणार आहे, 1 मार्च पासून सुरुवात होईल. पेपर 3 इकॉनॉमिक्स 1 मार्च पासून सुरुवात होईल. ऑप्शनल केलेला आहे पॉलिटिकल सायन्स, GS2 करावं लागणार नाही आहे. येस येस, अजून हा नाही नाही नाही, त्याच्यात फक्त राज्यघटना कव्हर करायची. IR ते झाला तर करणार आहात, जर तुमचा ऑप्शनल नसला पॉलिटिकल सायन्स तर. जर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल नाही तर त्या विद्यार्थ्याने GS2 करताना आता फक्त पॉलिटिक कोर आणि गव्हर्नन्स संपवायचंय आणि ते संपत. IR आता ते झालं तर होईल, अदरवाईज त्यांनी प्री नंतर करावं. आणि पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे तर त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल मध्ये हा जो आपण पेपर 2 बघतोय त्याच्यात सगळा IR होतो आणि ऑलरेडी पॉलिटीमध्येच गव्हर्नन्स कव्हर झालेला आहे. त्याच्यात जे आपण म्हणतो ना की घटनात्मक आयोग, घटनात्मक संस्था, हे सगळं जे बघितलंय त्याच्यात हे टॉपिक आहेत गव्हर्नन्समध्ये. तो सिलेबस सेपरेट नाही आहे, राज्यघटनेचाच कोर्स सिलेबस आहे, त्यामुळे वेगळं करायची गरज नाही. आपण पुढचे 1.5 महिना राज्यघटना करतो म्हणजे तो सगळा पार्ट कव्हर होऊन जातो. आणि ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स असेल तर IR पण होऊन जातो, आणि जर नसेल तर त्यांचं कोर पॉलिटी आणि गव्हर्नन्स होऊन जातो.
येस, अजून काही शंका? येस, एसएसचं जे लेक्चर घ्यायचं होतं ते पहिलं लेक्चर जर तुम्ही इच्छुक असाल, अवेलेबल असाल तर उद्या घेऊ शकतो मी, किंवा मग सोमवार नंतर पुढे. उद्या फक्त दुपारपर्यंत लेक्चर्स आहेत. दुपारनंतर कधी वेळ मॅच होत असेल तर आपण ट्राय करू शकतो. बाकी अजून काही शंका? येस, एनसीआरटीचं कंपायलेशनचं बुक वाचलं तरी चालेल का? शक्यतो प्रयत्न करा, ज्या विषयाचे सेपरेट सेपरेट एनसीआरटी मराठीत आले ते करायचा प्रयत्न करा. जर नसेलच आणि काहीच नाही, वाचणारच नाही, वाचलोच नाही, तर त्याच्यापेक्षा कंपायलेशन एकत्र वाचला तरी चालेल, पण तो लास्ट पर्याय म्हणून वाचा. कारण एनसीआरटीचे कंपायलेशन शॉर्ट नोट्स पण आलेले पुस्तकं आहेत बरीच, तर तेही होतात, पण ते पुन्हा कलेक्शन ऑफ फॅक्ट आहे. थोडंसं कन्सेप्च्युअल रिडिंगसाठी एनसीआरटी वाचले तर बेस्ट होईल आहे. प्रयत्न करा जे मराठीत सेपरेट आहेत ते अगोदर. अजून काही? डेली रायटिंग जे आहे ना, इश्यू डेली रायटिंग करावं का? तर माझं असं म्हणणं आहे ना, की डेली रायटिंगचा दोन प्रकारचा अर्थ आहे. एक प्रकारचा अर्थ असा आहे की क्वेश्चन घेऊन सॉल्व्ह करणे, एक क्वेश्चन घ्या सॉल्व्ह करणे. तर रॅन्डम क्वेश्चन घेणे, रॅन्डम लगेच लिहायला बसणे, हे असला कार्यक्रम अर्धा तासापेक्षा जास्त करू नये. समजा मी आज तुम्हाला सांगितलं भारताचे राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत, पण भारत हा संसदीय लोकशाही असूनही अध्यक्षीय लोकशाहीप्रमाणे ह्या पदाची उपयुक्तता काय आहे, असा प्रश्न सांगितला, तर तुम्ही त्याच्यावर काय जे वाचलंय, काय जे प्रिपेअर करायचंय आणि त्यानुसार लिहायचंय, त्याच्यावर 20-30 मिनिटापेक्षा वेळ जास्त घालवू नये. कारण हा प्रश्न लिहिणे म्हणजे तुम्हाला किती आठवतंय, कसं मांडता येतंय, तुमची भाषाशैली कशी आहे, हेच चेक करणे आहे. आणि हे तोपर्यंत उपयोगाचं नाही जोपर्यंत त्या विषयाचं तयारी नाही झालेली आहे. पण बरेच जण 2-2, 3-3 तास प्रश्नांची उत्तर लिहिण्यात घालवतात, तर ते नॉन प्रोडक्टिव्ह वर्क आहे. आता हे कधी प्रोडक्टिव्ह आहे? प्री नंतर, कारण तुम्ही तेव्हा सगळे विषय वाचून झालेत. आता तुम्हाला रॅन्डम मी म्हणलं की ठीक आहे 250 मार्काचा पेपर घ्या राज्यघटनेचा, आता लिहायला बसा, तर हे कधी राज्यघटनेचं एक रिडिंग रिव्हिजन झालंय पूर्ण, देन तेव्हा बेस्ट आहे. म्हणून तेवढा वेळ घालू नका. रायटिंगच करायचंय दररोज, तर 1-1.5 तास लिहा, शॉर्ट नोट्स लिहा. जे विषय क्लास केलाय, जे विषय वाचलाय, आज एनसीआरटी वाचले, तर वाचलेलं एनसीआरटी समजा तुम्ही 2.5 तास बसून लायब्ररीत एनसीआरटी वाचले 2 तास, मग आता लिहा अर्धा तास. ते जे वाचलेलं अंडरलाईन केलं होतं ना, त्याचं डिझाईन करा, शॉर्ट एकदम हाफ पेज मध्ये, कॉलम मध्ये, चार्ट मध्ये. त्याचे जेवढे काय 2 तास बसून लायब्ररीत एनसीआरटी वाचले होते ते एका 2 पेज मध्ये शॉर्ट नोट्स मध्ये लिहून काढा. ते लिहिणं म्हणजे पण काय, कीवर्ड मध्ये काढणे, शॉर्ट नोट्स तयार करणे, ते कामाचं प्रोडक्टिव्ह वर्क आहे. कारण पुढे तेच उपयोगाला येणार आहे लिहिण्यासाठी. जेव्हा तुम्ही 4 महिन्यानंतर पेपर अख्ख्या लिहायला बसाल, तेव्हा तुम्ही म्हणाल की ठीक आहे, आता प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिकचे हे 20-20 पानाचे 3 सेट आहेत, जे माझे शॉर्ट नोट्स आहेत, तर मी आता 1 दिवस अगोदर ते रिव्हिजनला बसेल. तर तेव्हा ते लिहिलेलं काम उपयोगाचं आहे. पण तुम्ही जर 2 तास रोज पेपर लिहिलात, तर तो पेपर म्हणजे काही नोट्स नाहीत. तो पेपर म्हणजे तुम्हाला जेवढं आठवतं तेवढं टाकलेलं मटेरियल होतं, आणि तो पेपर उद्या फेकून द्यायचंच कामाचं आहे. कारण शेवटी ते रायटिंग होतं, ते नोट्स नव्हते आहे. त्यामुळे त्याला तुम्ही रिव्हिजनसाठी, अभ्यासासाठी वापरू नाही शकत. मग 3 तास घालवलं कशाला? तर ते आत्ता कामाचे नाहीत. पण आत्तापासून मला लिहिण्याची स्किल डेव्हलप व्हावं, माझी लँग्वेज डेव्हलप व्हावी, माझं अक्षर थोडंसं व्यवस्थित यावं, माझा स्पीड यावा, मला मांडणी करायचं कसं ते कळावं, यासाठी एखादा प्रश्न 15-20 मिनिटं, ठीक आहे, एवढं पुरेसं आहे. हे रायटिंग मध्ये 2 कामं फ्रुटफुल होऊ शकतात. सफिशियंट आहे तेवढंच, बाकी करू नका. अजून ओल्ड एनसीआरटी स्टेट बोर्ड, ओल्ड स्टेट बोर्ड मी आपल्या ग्रुपवर टाकलेले आहेत. येस येस, आपल्या जे पेरा इन्स्टिट्यूटचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती हे टाकलेले आहेत, टेलिग्रामवरती. तिथं तुम्ही फक्त स्टेट बोर्ड सर्च करा किंवा नंबर सर्च करा, 8, 9, 10, 12 वगैरे, तुम्हाला स्टेट बोर्ड सापडेल. पीडीएफ आहेत ज्या ओल्ड एनसीआरटी आहेत, ऑल सॉरी स्टेट बोर्ड, ऑल स्टेट बोर्ड, हिस्ट्रीचे टाकलेत, सायन्सचे टाकलेत,
त्यानंतर पॉलिटीचे टाकलेले आहेत, ते मार्केटमध्ये नाही ते घेऊ शकता. ठीक आहे, इथपर्यंत ऑलमोस्ट ऑल आयडिया क्लिअर आहे. पुढे नेक्स्ट वीक पर्यंत आपण याप्रमाणे आता जे मी शेड्यूल दिलंय त्यानुसार 3 तास तुमचं ऑप्शनलचं चालू आहे काम, 1.5 तास स्टेट बोर्ड करायचं आहे, 1.5 तास एनसीईआरटी करायचं आहे, 2 तास GS2 करायचं आहे आणि अर्धा तास लिहिण्यासाठी एखादा प्रश्न मी क्लासमध्ये दररोज देत असतो ऑप्शनलचा, तो तेवढा अर्धा तासामध्ये एक प्रश्न लिहायचा प्रयत्न करणे. अर्धा तास अजून वेळ मिळाला, जे काही दिवसभरात केलं होतं त्याचं रिव्हिजन करा. अजून कुठं अर्धा पाऊण तास चुकून वेळ मिळाला एखादा न्यूजपेपर वाचायला तर ते काढा, वाटलं तर मोबाईलमध्येच न्यूजपेपर वाचा. हे 9 तासाच्या नंतरचा एक्स्ट्रा बोनस टाइम आहे. अर्धा पाऊण तास न्यूजपेपर, अर्धा पाऊण तास रिव्हिजन, अर्धा तास रायटिंग, हे सगळा बोनस टाइम आहे. पण 9 तास जे मी सांगितलं त्याप्रमाणे. आणि उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळपर्यंत एक लेक्चर येईल 10 मिनिटाचा, त्याच्यात जे मी हे सांगितलंय ते आठवड्यात सोमवार ते शनिवार मध्ये 6 दिवसात काय काय करायचंय, दररोज कोणत्या टॉपिक फिनिश करायचंय. मग आता मी जर तुम्हाला स्टेट बोर्ड सांगितलंय तर स्टेट बोर्ड 1.5 तासाप्रमाणे पुढच्या आठवड्याभरात कोणते कोणते स्टेट बोर्ड संपतील, कोणत्या विषयाचे संपतील, काय ते मी सांगितलेलं असेल. त्याप्रमाणे आपण पुढे त्याच्याबद्दलचं काम कंटिन्यू करू आणि एनसीईआरटी पण तसंच करू. ते मी 10 मिनिटाचा एक शॉर्ट व्हिडिओमध्ये ते सगळं क्लिअर करेन. कारण हे जे आहे मी आज जे सांगतोय हे दररोज सांगण्याची गोष्ट नाही आहे. आणि महिन्याला एक बार सांगितलो तर तुमचा वेळ ऑलरेडी खूप वाया गेलेला असेल. म्हणून हे मी आठवड्याला एक वेळेस ऑफलाईन ठेवलंय. ह्याचा ऑफलाईनचा दिवस निश्चित कोणता असेल प्रत्येक ते मी पुढच्या आठवड्यात सांगेल. आज आपण शनिवारी घेतलं होतं, हे शनिवारीच बेस्ट आहे की अदर कोणत्या डेला. कधी कधी मी शनिवारी नसेल तर ते शेड्यूल ब्रेक होऊ नये म्हणून मग एखादा दिवस मागे पुढे पण होऊ शकतं. पण आठवड्यात एक दिवस मात्र शुअर मी ऑफलाईन भेटतोय, ते नक्कीच. वार कोणता येऊ शकतो पण एक दिवस मी 100% ऑफलाईन भेटतोय. आणि जे ऑनलाईन ऐकतात विद्यार्थी त्यांना लाईव्ह पण भेटतोय. आणि बाकी दररोज कुठल्या ना कुठल्या विषयावर एखादा टॉपिक आला असेल, जसं की एखादा समजा उद्या आला असेल, उद्या तर मी पहिला देतो ते लेक्चर आठवड्यात काय करायचं. त्याच्यानंतर कदाचित सोमवारी एखादा लेक्चर येईल पूर्णपणे रायटिंग बद्दलचं व्हॅल्यू काय, रायटिंग बद्दलचं स्किल काय असतं त्याच्यावर 10-15 मिनिटं. त्याच्यानंतर एका दिवशी आला असेल नोट्स कसे काढायचे आहेत, काय नोट्स काढावे लागतात, कसं नोट्स लिहायचे असतात. त्याच्यानंतरच्या दिवशी कदाचित असेल मला असं वाटलं की तुम्ही आता 2 दिवसाला अभ्यास करताय, तिसऱ्या दिवशी तुमचा शेड्यूल बिघडला असेल. म्हणून मग शेड्यूल का बिघडतं, कसं बिघडतं, बिघडू नये म्हणून काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल एखादा व्हिडिओ असेल. आणि ते ऐकून तुम्हाला वाटेल एक्झॅक्टली रिअल आपण असंच चाललं होतं. सोमवार मंगळवारचा अभ्यास झाला, बुधवार गुरुवार काहीच अभ्यास नाही झालेला आहे. मग तुम्हाला ते ऐकल्यानंतर वाटेल की नाही हे मिसिंग नाही व्हायला पाहिजे, म्हणून मग त्याच्याबद्दल एखादा व्हिडिओ आला असेल. असे अनेक विषय आहेत, म्हणजे भरमसाठ विषय. मी त्याच्यावर दररोज 1 तास जरी बोललो तरी कमी आहे. पण अशा विषयावर 1-1 तास मी बोलणे किंवा तुम्ही पण 1-1 तास ऐकणं हे वर्थ नाही आहे, हे होऊ नाही आहे. म्हणून ते 10 मिनिटाचंच मी ते म्हणतो ना की उपचारात्मक ते व्हिडिओ आहे. म्हणतो ना की हा मला रोज भेटतो तर मी याला 5 मिनिटं 2 शिव्या घालतो, 2 मिनिटं त्याला काहीतरी गायडन्स करतो, 1 मिनिटं त्याला डायरेक्शन देतो. हे 5 मिनिटाचा उपक्रम करून फिनिश होतो. पण मी त्याला भेटू शकतो, रोज तुम्हाला नाही भेटू शकत. म्हणून मग हे 10 मिनिटं ऑनलाईन स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. डेली जे काही चाललंय ते राईट वे मध्ये इम्प्लिमेंट व्हावं आणि त्या ऑब्जेक्टिव्हला पूर्ण करता यावं, यासाठी अनेक घटक विषय आपण इथून उद्यापासून ऑनलाईन मध्ये आपल्या मेंटरशिप राज्यसेवा कोर्समध्ये त्याच्याबद्दलची चर्चा पुढे करत जाऊ. इथून पुढे एक्झिक्यूट करत राहा. जे काही शंका असतील तर डेली जे आपला कोर्स आहे त्याच्यामध्ये पण मेसेज टाका, त्याच्यावर मी प्रायोरिटी देऊन त्या व्हिडिओला तसं त्या दिवशी टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि बाकी जे काही शंका असतील त्या आपण आठवड्याला पुन्हा भेटून त्याच्यावर चर्चा करूच, तेव्हा त्याच्याबद्दल डिटेल बोलू. आज इथं आपलं लेक्चर्स ऑलमोस्ट सगळे मी मेन्स आणि प्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पुढे जे काही करायचं आहे त्याच्याबद्दल जे काही करणं आवश्यक आहे ते कम्प्लीट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला इथून पुढे प्रीची भीती वाटेल, मेन्सचं कसं होईल अशा कुठल्याच शंका ठेवल्या नाहीत. बारीक सारीक जे काही डे बाय डे सब्जेक्ट वाईज सोर्सेस वाईज करणं गरजेचं आहे, ज्याची आवश्यकता आहे. हे मी कोणी एक वैयक्तिक भेटलं तरी त्याला मी एवढं सांगू शकलो नसतो की एवढा वेळ देणं शक्य नव्हतं. पण आता सगळ्यांनाच एक गोष्ट कॉमन देता आलेली आहे. आता इंडिव्हिज्युअली पण हे कसं करता येतं तेही सांगून झालेलं आहे. फक्त आता काम बाकी आहे ते एक्झिक्यूट करायचं. 8 दिवस त्यानुसार आपलं कृती अंमलात आणणे. आणि त्याच्यात ज्या गोष्टी राहून गेल्या, समजा हे हा पुढच्या आठवड्यात मला भेटला आणि सांगितला सर मी 2 दिवस अभ्यास केलाय, माझं काहीच नाही झालेलं आहे, म्हणून आता त्यांनी पुढच्या आठवड्यात काही सांगू नये किंवा गायब झालाय असं होऊ नये ही अपेक्षा आहे. हा एकही दिवस अभ्यास नाही केला तरी पुढच्या दिवशी मला भेटणे गरजेचं आहे. आणि त्यांनी सांगणं आवश्यक आहे सर असं असं तब्येत खराब होती मी करू शकलो नाही, मग आता पुढे या आठवड्याचं कसं करायचं आणि त्यांनी काय करायला पाहिजे
ते त्याला मी सांगेल. पण इम्प्रुव्हमेंट इम्पॉर्टंट आहे. अर्धवट सोडून गायब होणे किंवा टेक ग्रांटेड घेणे, देखते चलता है हे करणे नाही, असं अपेक्षित नाही. याप्रमाणे मी पुढे एक्सपेक्टेड ठेवतोय यावर काम करण्याच्या उद्देशानं. आणि जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांनी पण तसंच जे काही मध्ये काही मर्यादा येत असतील तर ते आपल्या ॲपमध्येच मेसेज टाकण्याचा ऑप्शन आहे, तिथे ते मेसेज टाकून द्या. त्याच्यावर मी तसा लेक्चर टाकण्याचा प्रयत्न नेक्स्ट डेला करेन, जेणेकरून ते एक्झिक्यूट व्हावं, इम्प्रुव्हमेंट व्हावं यासाठी. पण पुन्हा स्वप्न मोठी आहेत, गोल मोठा आहे, पण बिटवीन मध्ये आपण हरवलोय असं होऊ नये यासाठी हा लेक्चर सिरीजचा पार्ट आहे. बाकी तर आपण सेल्फ स्टडी क्लास ऑनलाईन ऑफलाईन जे काही चालू आहे ते करतो, त्याप्रमाणे आपलं काम करणं चालू ठेवा. ऑप्शनलचं लेक्चर आपलं जे चालू आहे आत्ता जे सुरू केलेलं आपण जस्ट, त्याप्रमाणे इथून पुढे सोमवारी आपलं रेग्युलर लेक्चर राहील, त्यामुळे आपलं आपलं ऑप्शनलचं काम पुढे चालू ठेवू. एसएच्या लेक्चर बद्दल मी आज संध्याकाळपर्यंत मेसेज टाकेल ग्रुपवर, कोण्या दिवशी घ्यायचं आणि कोणत्या टाइममध्ये, त्याप्रमाणे ते पाहून त्या एसएला सुरुवात करा. जीएस ऑलरेडी जे चालू आहे संध्याकाळी 4 वाजता नवीन लेक्चरमध्ये, त्या बॅचमध्ये ते काम पुढे कंटिन्यू चालू ठेवा. बाकी जे तुमचं इतिहासचं भूगोलाचं जे काही बॅच चालू आहे किंवा सेल्फ स्टडी चालू आहे त्यामध्ये ते चालू ठेवा. जे एनसीईआरटी स्टेट बोर्ड साईड बाय साईड होणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दल मी टार्गेट शेड्यूल दिलेला आहे, ते करा. आणि एसए पासून ऑप्शनल पर्यंत, जीएस पासून एनसीईआरटी पर्यंत काय करायचंय हे सगळंच कंपायलेशन एकत्र कॉम्प्रेन्सिव्ह पूर्ण प्लॅन सांगून झालाय. इथं तुमचे जेवढे काही डाऊट असतील ते मी कव्हर केलाय असं मी समजतोय. आणि जरी काही असलं इथून पुढे तर नक्कीच ते सांगण्याचा प्रयत्न करा. इथून पुढे रायटिंगचं, न्यूजपेपरचं, मॅगझिनचं, रेफरन्सचं, ह्या सगळ्यातून काय करायचं तेही सांगितलंय. आता जे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रश्न विचारलाय की न्यूजपेपर वाचायला पाहिजे का, कंपल्शन नाही, पण केला तर फायदा होईल. अर्धा पाऊण तास वाचायचा प्रयत्न करा. न्यूजपेपरमुळे काही गोष्टी डिटेलमध्ये ब्रॉडेड वेनं क्लिअर होतात. काही न्यूजपेपरमध्ये व्ह्यूज असतात, ते व्ह्यूज आपल्याला रायटिंगमध्ये हेल्पफुल होतात. मॅगझिनमध्ये कोर कंटेंट असतो, त्याचा मटेरियल डेटा असतो, त्याच्यामुळे तुमचा व्ह्यू तयार नाही होत, पण डेटा कम्प्लीट मिळतो, ऑर्गनाइज मिळतो, तर तो रायटिंगला सफिशियंट आहे, बेस्ट आहे मॅगझिन मधला. पण न्यूजपेपरमुळे तुमचे ओपिनियन तयार होतात, त्यामुळे एक अर्धा पाऊण तास नाही एवढा वेळ काढता आला, अर्धा तास किमान संपादकीय लेख 1-2 न्यूजपेपर मधले बघायचा प्रयत्न करा. अनेक चॅनलवरती फक्त संपादकीय पण टाकतात, काही लेक्चर्स पण मी घेण्याचा प्रयत्न करतोय पुढे येणाऱ्या सोमवारपासून. संपादकीय प्रमाणे एक 30 मिनिटाचा 20 मिनिटाचा सेशन, ज्याच्यामध्ये मोठे मोठे मेजर इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याच्यावरचा पार्ट कव्हर करता येईल याप्रमाणे. तर ते सगळं इथून पुढे आपण कव्हर करूयात. आजचं सेशन इथं आपण ऑलमोस्ट 11 पासून नियोजन ठेवलं होतं, 11:15 पासून मी सेशन घेतलेलं आहे. ऑलमोस्ट 1.25 तास आपण या सेशन बद्दल बोलत होतो. इथं सगळेच जवळपास मुद्दे मी कव्हर केलेत. अजून काही मुद्दे राहणारच आहेत, कारण हे डिस्क्रिप्टिव्ह आहे. कधी एका सेशनमध्ये सगळं संपत नाही आणि काम पण एकाच आठवड्यात काही पूर्ण होत नाही. एक आठवडा याप्रमाणे आपण काम टार्गेटेड कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. जे काही कमी अधिक राहील त्याच्यासहित इम्प्रुव्हमेंट करून रिऑर्गनाइज, पुन्हा रिस्टार्ट नेक्स्ट वीकमध्ये पुन्हा नवीन प्लॅन सह करू. पण किमान एक आठवडा त्याला मेंटेन ठेवण्याचा, कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. मध्येच ब्रेक होऊ देऊ नका. नाही आता हे होईल का नाही म्हणून 2-3 दिवसानंतर पुन्हा प्लॅन चेंज केला, असं करू नका. किमान एखादी गोष्ट आठवडाभर फॉलो केल्याशिवाय त्याची क्वालिटी क्वांटिटी काय आहे तेही कळणार नाही. म्हणून त्याप्रमाणे पुढे याच्याबद्दलचा प्लॅन एक्झिक्यूट राहू द्या, त्यानंतर आपण पुढे त्याच्याबद्दल चर्चा करूया. ठीक आहे, इथं आपण थांबू, बाकी प्लॅन नेक्स्ट वीकमध्ये कंटिन्यू करू.